पूर्व दिशेला उगवे दिनकर, झळाळते अन सारी अवनी. सेवा व्रताची कासही धरुनी, चाले पुढे बघ सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. जंगल जमीन जनहित जमवुनी, जनावरांचे नियोजन साधुनी. जलसंधारण बघ होते जेथुनी, ग्रामविकासा सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. जोडून घेऊ प्रत्येक साधन, भारत भूचे मांडू आंदन. सहभागाची मोठ साधुनी, दिसे शिवारी सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. धावता जल हे चालवुनी पुढे, चालविता ते अडवुनी थोडे. थांबता जलते मुरवा ज्ञानी, जलसंचय देई सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. घेऊन आलो एक व्यासपीठ, जिथे जिज्ञासा फुटेल वाट. जलदूत कट्टा नाव ठेवुनी, संवाद साधे सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. कट्ट्यावरिया येता वक्ता, नियोजनाचा मांडुनी तक्ता. प्रेरणा घे तू संघर्षातुनी, सदैव साथी सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. चाले पुढे बघ सेवावर धीनी. आजच्या जलदूत कट्ट्यावरील संधारणातून विकासाकडे या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चाले पुढे बघ सेवावर्धिनी या शीर्षक गीतांच्या ओळी आत्ताच आपण ऐकल्या. 1998 पासून सेवेचा हा वसा अविरत सेवावर्धिनीने सुरू ठेवलेला आहे. सेवावर्धिनी संपूर्ण महाराष्ट्रात समाजाच्या विविध प्रश्नांवर कार्यरत आहे. त्यातलाच आजचा एक महत्त्वाचा विषय आहे जलसंधारण. या कामाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचं ध्येय, त्याचबरोबर संस्था सक्षमीकरणाचं ध्येय ठेवून सेवावर्धिनी 1998 पासून कार्यरत आहे.
या मोठ्या कुटुंबाबरोबर काम करत असताना अनेक संस्था, अनेक कंपन्या आणि अनेक अशी सोन्यासारखी माणसं या सेवावर्धिनीशी जोडली गेलेली आहेत. आतापर्यंत आपण जे काम केलं त्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं आणि हेच काम खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचून यातून कामाची प्रेरणा मिळावी म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. सेवावर्धिनी, ॲटलास कॉपको, वॉटर फॉर ऑल आणि माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पाटंबरे तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथे जलसंधारणाच्या कामातून ग्रामविकासाकडे चाललेली वाटचाल आज आपण ऐकणार आहोत. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना प्रस्तावना करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी सेवावर्धिनीचे कार्याध्यक्ष आणि किशोर पंप्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री किशोरजी देसाई मी यांना विनंती करते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा. किशोरजी, ओव्हर टू यू. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतो का आपल्याला? येस. ओके, माफ करा, पहिल्यांदा जरा काहीतरी अडचण झाली कारण मी दुसऱ्या ठिकाणाहून बोलतो. बरं, पहिली गोष्ट म्हणजे सर्वांचं स्वागत. बऱ्याच दिवसांनी सेवावर्धिनीच्या माझ्या सगळ्या सहकार्यांबरोबर बोलायला मला संधी मिळाली. हा एक आनंदाचा क्षण आहे. आपण सगळेजण या कोविडशी झुंजत आहोत, यशस्वीरित्या झुंजत आहोत आणि सगळेजण सुखरूप आहेत आणि आनंदी आहेत असं मी धरून चालतो. आणि परमेश्वराकडे ही प्रार्थना करतो की हे असंच आनंदी वातावरण राहावं. आजचा विषय होता तो वाटंबरेचा आणि श्री मधुकर पवार यांचा. तर आता मला एक्झॅक्ट तारीख आठवत नाही, पण ज्या वेळेला हा विषय त्यांनी मांडला त्यावेळेला मी नाना मामांना आणि प्रमोद दादांना म्हटलं की फारच चांगला प्रोजेक्ट आहे, मलाही यायला आवडेल. आणि आम्ही तिकडे गेलो होतो. सुरुवातीला गेलो त्यावेळेला ऑफकोर्स सुरुवात झाली नव्हती, त्यामुळे हे सगळं रिकामं होतं. त्या दिवशी तिथे नंतर एक मांडव घातला होता आणि तिथे काही प्रतिष्ठित लोकही आले होते आणि आम्ही मधुकर पवार यांच्या बरोबर तिथे त्यांच्या घरी पण जाऊन आलो. आणि ते सगळं झाल्यानंतर त्या वाटंबऱ्याच्या तलावावर गेलो. तलाव म्हणणार मला माहित नाही त्याला काय म्हणावं, पाझर तलाव म्हणावायचं का काय म्हणायचं ते. पण तिथल्या 2-3 आठवणी सांगतो की तिथल्या लोकांनी आम्हाला एकाने सांगितलं की म्हणाले मी 2-3 पिढ्यामध्ये एवढं पाणी माझ्या विहिरीनं कधी बघितलं नव्हतं. जवळजवळ म्हणाले 8 फुटांनी माझ्या विहिरीचं पाणी वाढलंय. आणि तुम्हाला कल्पना नसेल पण त्या कार्यक्रमात तिथे जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षाचे सुद्धा आमदार खासदार होते, आपले भारतीय जनता पक्षाचेही होते, सगळेच होते. पण प्रत्येकाला एकच विषय दिसत होता, पाणी. आणि त्याचा दुसरा भाग होता म्हणजे बऱ्याच लोकांच्या डोळ्यातलं पाणी. ते पाहून मला खरं पाण्याचं महत्व आणखीन कळलं की पाणी मिळत नसलेल्या लोकांच्या मध्ये गेल्यानंतर पाणी मिळाल्यावर काय आनंद होतो. आणि हे करताना मी तिथल्या आपल्या सेवावर्धिनीच्या सगळ्या टीमच्या बरोबर बोललो. त्याच्यात त्यांचे एक प्रमुख मधुकर पवार यांच्याशी बोललो. त्यांची तळमळ आणि त्यांची जिद्द ही बघून मला स्वतःला, मी त्यांच्याविषयी एवढा मोठा वयाने असून सुद्धा नवीन काही उमेदी मिळाल्या, नवीन काही जिद्द मिळाली. त्यांचं खरोखर मनापासून कौतुक. आणि असा वाटंबरेचा जो विस्तीर्ण लेख आहे, तलाव आहे, तशा टाईपचे आपण आणखी करावेत अशी माझी स्वतःची इच्छा आहे. आणि सेवावर्धिनी हे करायला कार्यक्षम आहे. तर त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. मधुकर पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद किशोरजी. कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सगळ्या सूचना मगाशीच दिलेल्या आहेत, पण कृपया कुणी माईक अनम्यूट करू नये. आपण कार्यक्रमामध्ये पुढे जाऊया. या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणारे म्हणजे जलदूत हा पथदर्शी प्रकल्प खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणारी जी संस्था आहे ॲटलास कॉपको, तिच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आधी आपण आणि मग कार्यक्रमात पुढे जाऊया.
त्याच्या प्रस्तावनेमध्ये जे संस्थेची माहिती थोडीशी कळेल आणि कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी शालिनीताई शर्मा आज प्रत्यक्ष उपलब्ध नाही आहेत, पण त्यांचा व्हिडिओ आपल्या सोबत आहे आणि ते आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. मी विनंती करते तो व्हिडिओ सुरू करावा. आज का ये कार्यक्रम देखने वाले सभी लोगों को, इसमें शामिल होने वाले सभी लोगों को, सभी जलदूतों को, सभी भविष्य के जलदूतों को, सेवावर्धिनी के समस्त कर्मचारियों और अधिकारियों को मेरी और एटलस कॉपको की तरफ से हार्दिक शुभेच्छा, नमस्कार। जब जलदूत ये प्रकल्प कुछ वर्ष पहले हम शुरू करना चाहते थे तो उस समय परिकल्पना नहीं थी, ये सोचा नहीं था, ये आशा भी नहीं की थी कि ये प्रकल्प इतना बड़ा हो जाएगा और अपने साथ इतने सारे लोगों को जोड़ लेगा और इतने सारे बेनिफिशियरीज, इतने सारे लोगों की लाइवलीहुड और रोज़मर्रा की ज़िंदगी में इतनी ज़्यादा इतना ज़्यादा बदलाव लेके आ पाएगा। इस कार्यक्रम को शुरू करते समय एटलस कॉपको में बहुत चर्चा हुई और वो चर्चा बहुत महीने चली। सबसे बड़ा चर्चा का विषय ये था कि जब भी हम किसी पानी के इस तरह के प्रकल्प की बात करते हैं, जल संवर्धन के इस तरह के प्रोजेक्ट की बात करते हैं, तो सबसे पहला प्रश्न यही होता है कि जो प्रोजेक्ट का जो भी आउटले है, जितना भी उसमें हम कुल मिला के फंडिंग करने वाले हैं, उसका ज़्यादा से ज़्यादा प्रतिशत इंटरवेंशंस में जाना चाहिए। हमने कहीं कुआं बनाया, हमने कहीं तालाब गहरा किया, हमने इस तरह के और जल संवर्धन की इंटरवेंशंस किए। लेकिन ये जो प्रोजेक्ट था ये थोड़ा अलग था। इसमें टोटल आउटले का एक बड़ा प्रतिशत ट्रेनिंग में जाने वाला था, प्रशिक्षण में जाने वाला था। और ये कारण था कि एटलस कॉपको में जब इस प्रोजेक्ट के अप्रूवल की बात आई तो बहुत लंबी चर्चा चली। ये किस तरह का प्रोजेक्ट है, हम लोगों की ट्रेनिंग में इतना खर्चा क्यों कर रहे हैं। एटलस कॉपको में और सभी लोग जो जल संवर्धन के प्रोजेक्ट्स करते हैं, सस्टेनेबिलिटी एक बहुत बड़ा शब्द है। लंबे समय तक ये प्रकल्प किस तरह चलता रहे, तो उसके लिए मैं बहुत स्ट्रांगली बिलीव करती हूँ और एटलस कॉपको में भी हम ये स्ट्रांगली मानते हैं कि उसको आगे चल के कौन ले जा सकता है। वो लोग जो उससे सबसे करीबी जुड़े हुए हैं, वो लोग जिनको इनके इस प्रकल्प के बारे में सारे निर्णय करने चाहिए और जो इस प्रकल्प के बेनिफिशियरीज होंगे, जिनको सबसे ज़्यादा फ़ायदा होगा, और अगर प्रोजेक्ट सस्टेनेबल नहीं हुआ तो जिनको सबसे ज़्यादा नुकसान होने का भी उतना ही बड़ा प्रमाण या चांस है। तो बहुत चर्चा के विषय के बाद यही इस प्रोजेक्ट की रूपरेखा तय हुई कि इसमें हम उस कम्युनिटी से, उस गांव से, उस जगह से जहाँ पे पानी की सबसे बड़ी मुश्किल है, उन लोगों को प्रशिक्षित करें, शिक्षित करें। तो कैसे शिक्षित करेंगे? तो कुछ वॉलंटियर्स को चिन्हित किया गया। ये हमारे जलदूत हैं। जलदूत मतलब वाटर मैसेंजर्स। इस तरह इस प्रकल्प का नाम है जलदूत। अब ये वाटर मैसेंजर्स तय हो गए, उनको प्रशिक्षित किया गया। उसके बाद इस प्रोजेक्ट की परिकल्पना ही ऐसी थी कि उन लोगों को कहें कि अब आप डीपीआर बनाओ,
आप तय करो आपके गांव में कितनी ज़रूरत है पानी की, कहाँ कहाँ ज़रूरत है पानी की, और किस तरह से उस पानी का संवर्धन किया जा सकता है। वाटर कंजर्वेशन इज एट द हार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट। इस प्रोजेक्ट का सारा जो मुद्दा है, सारी जो चर्चा का विषय है, वो यही है कि लंबे समय तक हम जल का संवर्धन कर सकें उन लोगों को के लिए जिनको इसकी सबसे ज़्यादा ज़रूरत है और जो इसके साथ सबसे ज़्यादा अच्छी तरह से इसका उपयोग कर पाएंगे। इस तरह से ये जलदूत प्रोजेक्ट हुआ। ऑब्वियसली सफल रहा, इसलिए हम जलदूत 2 की तरफ भी बढ़ चुके हैं। और मैं शुभकामना देना चाहूँगी उन समस्त जलदूतों को जिन्होंने इस प्रोजेक्ट को सफल करने के लिए इतनी कड़ी मेहनत की है, और जलदूतों के साथ वो सारी कम्युनिटी और सारे गांव के लोगों को जिन्होंने इस प्रोजेक्ट को सफल करने के लिए अपना सहयोग दिया है, कहीं श्रमदान के रूप में, कहीं चर्चाओं के रूप में, कहीं आइडियाज़ के रूप में। आप सब साधुवाद के पात्र हैं, धन्यवाद के पात्र हैं, बधाई के पात्र हैं। अब आज के कार्यक्रम के बारे में अगर मैं थोड़ा सा और विस्तार से बोलूं तो हमने कुछ 23 गांवों में जलदूत एक प्रकल्प किया था, जिसमें से वाटंबरे एक था। सभी जगह बहुत फ़ायदा हुआ है, बहुत मेहनत की गई है, बहुत लोगों की ज़िंदगियों में परिवर्तन आया है। वाटंबरे में मधुकर पवार जो हैं, उनके बारे में आज खास इसलिए चर्चा हो रही है क्योंकि कहीं भी कोई चीज़ जब सक्सेसफुल होती है, सफल होती है, तो उसका प्रचार प्रसार करना इसलिए ज़रूरी होता है क्योंकि उससे हम जैसे कई और लोग प्रेरणा ले सकें और कह सकें कि हमको भी ये करना है, हमको भी अपने गांव में इस तरह की समृद्धि लानी है, और प्रोजेक्ट होने के 2 साल बाद भी हमारे गांव के तालाब लबालब भरे रहें। और ये होता है, ये किताबी बातें नहीं हैं, ये होता है, और यही आज दिखाने की चेष्टा इस कार्यक्रम में है। बहुत ज़्यादा समय ना लेते हुए मधुकर पवार जी को भी साधुवाद, धन्यवाद, शुभकामनाएं, और वो अपनी कुछ बातें आपके साथ यहाँ पर साझा करना चाहेंगे। और मैं ये सोचती हूँ कि जो जलदूत 2 है उसको जलदूत 1 के मुकाबले ज़्यादा सफल होना अवश्यंभावी है, ज़रूरी है, क्योंकि सबसे पहली बात, अब हम ये नहीं कह सकते कि हमारे पास संसाधन नहीं है, हम ये नहीं कह सकते हमने पहले किया नहीं इसलिए हमारे पास एक्सपीरियंस नहीं है या पहले किए होने का अभ्यास नहीं है। और सबसे ज़रूरी बात, जो तीसरी बात है, आगे चल के पानी की जो समस्या है उसका निराकरण इसलिए भी बहुत ज़रूरी है क्योंकि कम तो होने वाली नहीं, आगे चल के बढ़ती ही रहने वाली है। इसलिए इसको एक सतत, सस्टेनेबल, ऑनगोइंग प्रोजेक्ट मान के चलना चाहिए। एटलस कॉर्प इसके लिए कटिबद्ध है, हम बिल्कुल इसके प्रति कमिटेड हैं, आश्वस्त हैं कि सबकी मदद से ये कार्यक्रम जलदूत 2 भी, जलदूत 1 जितना ही बल्कि उससे ज़्यादा ही सफल होना चाहिए। मुझे आज यहाँ पर बुला के मेरी बातें सुनने के लिए बहुत बहुत धन्यवाद। हार्दिक शुभेच्छा, नमस्कार। धन्यवाद शालिनीताई। प्रशिक्षणाचं महत्व सामान्य कार्यकर्त्याला प्रशिक्षणाचं महत्व समजावून सांगण्याचा जो प्रयत्न सेवावर्धिनीने केलाय आणि त्याच्यावर विश्वास एटलस कॉपको आणि शालिनीताईंच्या टीमनी दाखवलाय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार। आजच्या कार्यक्रमाची 3री सहयोगी संस्था आणि जलदूत 1 मधली सहयोगी संस्था माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेबद्दल आज थोडंसं जाणून घेऊया, म्हणजे पुढचा प्रवास हा किती अवघड होता आणि या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना किती सोपा झाला हे आपल्याला छान पद्धतीने कळू शकेल। लावूया व्हिडिओ माता बालकचा। माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान ही 1978 मध्ये महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरू केलेली परिवर्तनाची माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान ही 1978 मध्ये महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरू केलेली परिवर्तनाची चळवळ
सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतर राखून कुणाचंही वैयक्तिक आर्थिक पाठबळ न घेता संघटनातून क्षमता विकसन साधून ग्रामीण समाजाच्या नवनिर्मितीचा संकल्प करून गेली 44 वर्ष पारदर्शीपणे काम करणारी संस्था. ग्रामीण महिलेला केंद्रस्थानी ठेवून तिच्या सबलीकरणातून तिच्या कुटुंबाचं सक्षमीकरण आणि त्यातून स्वावलंबी समाज निर्मितीचा संकल्प हे आमचं मिशन स्टेटमेंट. त्यामुळे आमचे लक्षबिंदू आहेत ग्रामीण महिलांचं सबलीकरण, दर्जेदार शालेय शिक्षण आणि जलसंधारण. ग्रामीण स्त्रीचं जीवन आरोग्यपूर्ण व्हावं यासाठी आरोग्य रक्षण, तिच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबावे यासाठी कुटुंब सल्ला केंद्र, तिला अर्थार्जन करता यावे म्हणून व्यवसाय प्रशिक्षणे आणि जीवन व्यवहार प्रशिक्षणे, आर्थिक स्वावलंबनासाठी बचत गटांच्या माध्यमातून पत पुरवठा आणि पर्यावरण साक्षरतेमधून निर्धूर चुली, कचरा व्यवस्थापन यासारखे प्रकल्पांचा प्रसार आणि प्रचार. यातून सबलीकरण झालेल्या महिलांची संख्या 4000 पेक्षा अधिक आहे आणि एकूण लाभार्थींची संख्या 40,000 पेक्षा अधिक आहे. आमचा दुसरा लक्षबिंदू आहे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण. ग्रामीण विद्यार्थ्यांची बलस्थानं वाढावी, त्यांना शालेय शिक्षणामधून भविष्यासाठी सस्टेनेबिलिटी मिळावी, त्यांच्यातून माणूस घडावा यासाठी प्रयत्नशील आहे आमचे उत्कर्ष विद्यालय. विद्यार्थ्यांची स्वकमाई वाढावी यासाठी व्यवसाय प्रशिक्षण, सुखी जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, चांगल्या सवयी आणि संस्कार या सर्व विषयांबद्दल आम्ही स्पर्धा परीक्षांमधील यशस्वीते एवढेच जागरूक असतो. विद्यार्थ्यांचे मन, मनगट आणि मेंदू विकसित करून उत्कर्ष विद्यालय तालुक्याचं भवितव्य घडवित आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. आजपर्यंतची विद्यार्थी संख्या 6000. तिसरा कार्यबिंदू आहे जलसंधारण. जलसमृद्धीशिवाय खरे सबलीकरण आणि परिवर्तन घडणे अशक्य ही जाणीव मनात सतत जागी असल्याने 1997 पासून जलसाक्षरता हा विषय आम्ही कार्यवाहीसाठी घेतला. प्रबोधन मेळाव्यातून जाणीव जागृतीला सुरुवात करून कपार्ट आणि अफार्म यांच्या सहकार्याने पाणलोट क्षेत्र विकास आणि जलनियोजन यावर कार्यशाळा आयोजित केल्या. शासकीय अर्थसहाय्य न घेता तालुक्यात काकणे भरल्या हाताने केलेलं जलसंधारणाचं पहिलं काम म्हणजे 2005 मध्ये संगेवाडी या खेड्यात तेथील ओढ्यात बांधलेला बंधारा. या बंधाऱ्यामुळे गावकऱ्यांना प्रेरणा मिळून त्यांनी 9 बंधारे लोकवर्गणीतून बांधले आणि त्यांचं गाव पाणीदार झालं. यानंतर मिळालेल्या सहाय्यातून पिण्याच्या पाण्याच्या टाक्या 4-5 ठिकाणी वितरित केल्या. 2017 मध्ये मात्र आमच्या प्रयत्नांना जाणणारी संस्था मिळाली, ती म्हणजे सेवावर्धिनी. सेवावर्धिनीने आम्हाला जलदूत प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आणि आम्ही वाटंबरे येथील आमचे जलदूत श्री मधुकर पवार यांना निवडून त्यांच्या प्रशिक्षणासाठी सुरुवात झाली. आज त्यांचीच मुलाखत आहे, त्यामुळे वाटंबरे येथील जलप्रकल्पांनी काय साध्य केलं त्याच्या तपशिलात मी जात नाही. मात्र उल्लेखनीय बाब जरूर सांगते. 2 नवीन बंधारे बांधत असताना सेंटरिंग बद्दल जो आलेला प्रॉब्लेम होता आणि त्यावेळेला हे सेंटरिंग महिलांच्या टोळीने केलेलं आहे. हे संपूर्ण जलसंधारण काम खरोखर शब्दशः स्त्री शक्तीनं तोललं आहे आणि ही आम्ही तालुक्यात सबलीकरण कामाची केलेली साक्ष आहे. या जलसंधारण प्रकल्पांना गावाचा कायापालट होतो आहे, सधनता येते आहे, हे खूप मोठं परिवर्तन घडतं आहे, यात वादच नाही. याशिवाय वाटंबरेचा हा जलसंधारण प्रकल्प शासकीय अर्थसहाय्याशिवाय लोकप्रेरणेतून संपूर्ण गावाच्या सहकार्याचं प्रतीक ठरलेला आणि स्त्री शक्ती हा पाया असलेला एक आगळा वेगळा बंधारा आहेच. पण त्याही पेक्षा आम्ही 1978 पासून ज्या परिवर्तनासाठी प्रयत्न करत होतो ते परिवर्तन इथे साकार झालेलं दिसतंय, याचं समाधान फार मोठं आहे. आमचा संकल्प हा ग्रामीण समाजात स्वावलंबी समाज निर्मितीचा होता आणि हे मिशन स्टेटमेंट घेऊन जे आम्ही काम सुरू केलं त्याची साक्ष आहे या गावकऱ्यांनी वाटंबरेमध्ये कोरोनासाठी उभारलेलं आयसोलेशन सेंटर. आम्ही कार्यकर्त्यांमध्ये संस्कार जे रुजवले ते सगळे या आयसोलेशन सेंटरच्या रूपाने आम्हाला अभिवचन देत आहेत असं वाटतं. या स्वप्नपूर्तीचं आम्हाला समाधान आहे, काकणे भरल्या हातांचा अभिमान आहे आणि खरोखर ही आमच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे आणि माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचा हाच खरा परिचय आहे. परिवर्तनाची आसा सहसंवेदनेची तेलवात स्फुल्लिंगाची ज्योत होतसे अंधार पांगळा करीत त्या ज्योतीतून घेत प्रेरणा
त्या ज्योतीतून घेत प्रेरणा असंख्य ज्योती झगमगती, असंख्य ज्योती झगमगती. ज्योतीतून ज्योत, ज्योतीतून ज्योत, ज्योतीतून ज्योत, ज्योतीतून ज्योत, दीपोत्सव साजरा होत, दीपोत्सव साजरा होत. सुख समृद्धी नांदत, सुख समाधान नांदत, दीपोत्सव साजरा होत. खूपच छान. तुमच्या आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, आपण सगळेजण हळूहळू या पॅन्डेमिक मध्ये या सगळ्या साधनांचा वापर करायला खूप छान पद्धतीने शिकलो आहोत. जसं आधी काही अडचणी निर्माण होत होत्या, पण आता हळूहळू आपल्याला ते सगळ्यांना जमायला लागले. आता सगळेजण आपण ज्याची वाट पाहत आहोत त्या मधुकरजींशी आपल्याला गप्पा नक्कीच मारायच्या आहेत. पण तत्पूर्वी आज ती मुलाखत घेणारे जे आपले सेवावर्धिनीचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं नाव आहे तुषारजी निरगुडे. ते मूळचे सासवडचे आहेत. तुषारजी जलदूत 1 या प्रकल्पामध्ये मधुकरजींच्या सोबत काम पण करत होते. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना बहुतेक तुषारजींना जेवढा आनंद मिळणार आहे तेवढाच आपल्याला सगळ्यांना सुद्धा मिळणार आहे. तुषारजी जलदूत सोबतच ग्रामविकास आयामाचं सुद्धा सेवावर्धिनीचं काम पाहतात. मी तुषारजींना विनंती करते त्यांनी मधुकरजींचा छान आधी परिचय करून द्यावा आणि त्यांच्याशी नंतर दिलखुलास गप्पा माराव्या. तुषारजी. धन्यवाद ताई. आज आता मधुकरजींचा परिचय मी करून देतो. मधुकर तुकाराम पवार हे त्यांचं संपूर्ण नाव. ते वाटांबरे या गावाचे राहणारे आहेत. सांगोला तालुक्यात ते गाव आहे आणि त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे वाटांबरे गावातच त्यांनी पूर्ण केलं. त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेज पुणे इथून त्यांनी BA आणि MA इंग्रजी या विषयातून पूर्ण केलं. हे त्यांनी 1996 ला पूर्ण झाल्यानंतर पुण्यामध्ये 2004 पर्यंत स्वतःचा एक व्यवसाय फूड प्रोसेसिंगचा उभा केला. पण मनामध्ये कुठेतरी गावाची ओढ होती म्हणून 2004 साली पुण्यातला व्यवसाय थांबवून त्यांनी गावाकडे जाऊन काहीतरी करू आणि त्यातनं गावासाठी काहीतरी उभं करू या विचाराने गावाकडे गेले. 2004 पासून 2011 पर्यंत त्यांनी गावामध्ये शिक्षण या विषयाला धरून कामाला सुरुवात करायचं ठरवलं आणि गावामध्ये स्वतःचा क्लासेस चालू केले. या क्लासेसचा परिणाम असा झाला की त्या क्लासचे पहिले 10 विद्यार्थी गावातून इंजिनिअरिंगला गेले आणि पहिले 10 इंजिनियर गावात तयार झाले. त्याबरोबरीने मग 2011 मध्ये गावातला या सर्व चळवळीमधला त्यांचा सहभाग पाहता गावाने बिनविरोधपणे त्यांना तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून गावात पद दिलं. त्यांच्या कामाची पद्धत सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची जी आहे, त्यांची प्रत्येकाशी बोलण्याची हातोटी, प्रत्येक विषय समजून घेणे, तो नीट समजून सांगणे, ही जी त्यांची कला होती ती पाहून गावाने पुन्हा त्यांना पुढच्या वर्षी तंटामुक्ती अध्यक्ष हे पद बिनविरोधपणे दिले. पण मधुकर रावांचा मूळ स्वभावच असा आहे की सर्वांना बरोबर घेऊन चालायचं, म्हणून त्यांनी त्याच्या पुढच्या वर्षी हीच तंटामुक्तीची निवडणूक बिनविरोधपणे अशीच चालू करू आणि स्वतः त्या पदापासून वेगळे झाले. परंतु प्रत्येक वेळी जाणकार व्यक्तीला बिनविरोधपणे या गावाने निवडून द्यावं असा पायंडा त्यांनी जो घातला तो आजपर्यंत चालू आहे. त्याचबरोबरीने जलदूत हे प्रशिक्षण जेव्हा त्यांनी घेतलं आणि त्या प्रशिक्षणातले जे प्रयोग होते ते त्यांनी गावात वेगवेगळ्या पद्धतीने राबवले आणि आज गावाचा कायापालट झाला. तर मी मधुकरजींना विनंती करतो की आम्ही सगळेजण जमलो आहोत ते तुमच्याकडून जाणून घ्यायला की जलदूत होण्याआधीचा जो प्रवास होता, जिथनं तुम्ही सुरुवात केली 2004 पासून गावामध्ये, आणि ते आज पूर्णपणे जे साकार झाले की सर्वांना पाणी मिळालं, शिक्षणातल्या सुविधा उपलब्ध झाल्या, गावातल्या बाकीच्या सोयी सुधारल्या, गावातली निवडणूक आपण बिनविरोध करण्यापर्यंत पोहोचलो. तर हा जो सगळा प्रवास होता, हा प्रवास आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. मी मधुकरजींना विनंती करतो की त्यांनी हा प्रवास आम्हाला सांगावा. नमस्कार. मी सर्वांना नमस्कार करतो जेवढे फेसबुक लाईव्ह वरती आहेत, झूम मीटिंग वरती आहेत. सगळ्यांच्या वतीने मी तुमचा नमस्कार सगळ्यांना सांगतो. पहिल्यांदा मी धन्यवाद देतो सेवावर्धिनी, ॲटलस कॉपको आणि माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान सांगोला यांना की वाटंबऱ्यात जे झालेलं जलसंधारणाचं काम आज तुम्ही फेसबुक लाईव्ह वरती, झूम वरती आणलं आणि वाटंबऱ्याचं नाव एवढं नावलौकिक केलं की
जगभरात म्हणायला काय हरकत नाही. त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ वाटंबरेकरांच्या वतीनं मी या तिन्ही संस्थांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर दुसऱ्या एका गोष्टीसाठी एक धन्यवाद देतो मी सेवावर्धिनीला, की परत ते बोलण्याच्या ह्याच्यात माझं विसरून जाईल वगैरे, परत जाणार नाही. की महत्वाचं म्हणजे की आम्ही आयसोलेशन सेंटर जे चालू केले वाटंबऱ्यात, की सांगोल तालुक्यातलं पहिलं आयसोलेशन सेंटर आहे वाटंबऱ्यामध्ये. आणि तिथं आमच्या डॉक्टरांना वाटलं की बाबा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज आहे तिथं. तर ते मी परवाच्या दिवशी प्रमोद दादांना बोललो आणि प्रमोद दादा म्हटले की ग्रामपंचायतचं पत्र पाठवून दे. आणि ते पत्र मी पाठवल्यानंतर कालच त्याने कुरिअरने ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन पाठवून दिलेलं आहे आमच्या आयसोलेशन सेंटरला. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला पाणी दिलं, पाणी म्हणजे जीवन, आणि त्या जीवनासाठी प्राणवायू लागणार होता. आता सध्या कोविडच्या परिस्थितीमध्ये तो प्राणवायू सुद्धा काल त्याने आम्हाला पाठवून दिलेला आहे. ते आयसोलेशन सेंटरला आम्ही उद्यापासून चालू करेल ते. त्याबद्दल शतशः आभारी आहे मी सेवावर्धिनी आणि पूर्ण टीमचा. तर जलसंधारणचा विषय हा तसा मला अगोदर होता. ज्या वेळेला मी महत्वाचं तुषारने जी काय विचारलं मला की बाबा हे सामाजिक चळवळीत तुम्ही कसा आला काय, तर मला वाटतं की हे गुण मला माझ्या आई वडिलांकडून झालेत. म्हणजे माझे वडील पण आहेत ना की असेच काम करत होते, परंतु अगदी मला वाटतं की 5वी पास झालो आणि माझे वडील गेले. त्याच्यानंतर माझ्या आईने काही जी गोष्टी सांभाळल्या आणि आमच्यावर जे काय संस्कार केले, त्या संस्काराचं फलित आज एवढं मोठं आहे. आणि ह्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे गावाने दिलेली मोठी साथ. कारण मी एकटा काय करू शकणार आहे, शेवटी गाव बरोबर असेल तर करणार ना. जर संधीच नाही दिली नसती तर कदाचित आज काही करू शकलो नसतो मी. या गोष्टी करत असताना शिक्षण झालं, सर्व्हिसचा मी MPSC साठी ट्राय केला, परंतु त्यात काही यश आलं नाही मला. त्यानंतर मला वाटलं की ठीक आहे बाबा, आपली वडिलार्जित शेती आहे, गावाकडे येऊन करावी. आणि त्या शेतीच्या साठी मी गावाकडे आलो. साधारणतः 2005 ला मी गावाकडे आलो. गावाकडे आलो त्यावेळेला एकंदरीत परिस्थिती अशीच होती पाण्याची, की पाऊस पडला तरी पावसाळ्यातच पाणी मागणे, किंवा पाणी जर आलं तर ते अगदी 15-20 दिवसासाठी किंवा महिन्यासाठी ते विहिरीत पाणी यायचं. ह्या गोष्टी त्याचा कुठल्याही प्रकारचा अंदाज वगैरे न घेता. तुषार, मी पुढे कंटिन्यू करतो ना? हो हो, अगदी अगदी. मध्ये काही विचारायचं नाही ना? मी विचारेन मध्ये तुम्हाला, पण तुम्ही पूर्ण प्रवास आधी सांगून घ्या, मग आपण त्या प्रवासाविषयी चर्चा करू. ह्या गोष्टी ज्या वेळेला शेतीवाडी करायची म्हटलं बाबा, त्याचबरोबर पहिल्यांदा की गावात आल्यानंतर मला वाटलं की बाबा शिक्षणाची परिस्थिती थोडीशी, ह्या गोष्टी मी पण गावातल्या शाळेत शिकलो होतो, त्यामुळे काय कमी आहे मला माहित होतं. त्यासाठी आम्ही 10वी साठी इम्प्रुव्हमेंट क्लासेस नावाचे आम्ही एक सहकारी सगळे गोळा झालो आणि इम्प्रुव्हमेंट क्लासेस अगदी किशोरजी, प्रमोदजी, तुम्ही जी या घरामध्ये आलता त्या घरी चालू केला. आणि तो मूळ पाया होता की गाव बदलायचं असेल तर पहिल्यांदा एज्युकेशन चांगलं मिळालं पाहिजे, प्रॉपर मिळालं पाहिजे. आणि त्याचं फलित असं झालं की बाबा आम्ही ज्या गोष्टी केल्या तिथं, आज जो आपला आयसोलेशन सेंटरला जो डॉक्टर मित्र आहे तो सायन्स शिकवत होता. म्हणजे अगदी नेमकं काय आहे सायन्स मध्ये शिकवायचं किंवा प्रयोगानं काय शिकवायचं, तो अगदी परिपूर्ण होता, त्यानं शिकवलं. आणि ह्या गोष्टीचा परिणाम म्हणजे जे काय पहिल्या बॅचला जे विद्यार्थी होते ते आज इंजिनियर आहेत, चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत वगैरे आहेत कामाला. त्याच्यानंतर पण एक सवय लागते लोकांना की बाबा की पहिल्या बॅचने असं काहीतरी केलंय, त्याच्यानंतरची येणारी बॅच ती पण अशा पद्धतीने पुढे पाऊल टाकत गेली. आणि नंतर ते 2010च्या दरम्यान काय झालं की एक दुसरं काहीतरी करू आपण म्हणून एका आम्ही कपलला ते पती पत्नी होते,
त्या लोकांना आपण हा क्लास हँडओव्हर केला आणि त्या लोकांना चालवायला सांगितलं. हा शिक्षणाच्या बाबतीतली गोष्ट आहे. सायमल्टेनियसली शेती पण करत होतो मी, की परंतु शेतीच्या पाण्याबद्दल कुठल्याही प्रकारचा अभ्यास वगैरे मी केलेला नव्हता. आणि काय कुठल्या अभ्यासक्रमात पण माझ्या आलं नव्हतं, की पाण्याचं बाबा नियोजन कसं असते, काय करावं लागतं. हे कधी 1ली ते MA पर्यंत की कुठं अभ्यासक्रमात हा काही विषय नव्हता. त्यामुळे तिथंच फसगत झाली नेमकी. मग मी ती आत्ता जिथं माझं क्षेत्र एक 10 एकराचा प्लॉट आहे. तो डेव्हलप करायला मी सुरुवात केली. आणि त्यामध्ये मी कुठलाही पाण्याचा वगैरे विचार न करता एक पीक घ्यायचं. असाच पाऊस पडलेला. ओढा उथळ होता. अगदी पाणी आलं का असं रेटलेले ओढे. भले शेती पिकत नव्हती, परंतु काही गोष्टी आम्ही काही दडवून ठेवत नाही, की लोकांना बांध आणि ओढे याच्यावरती अतिक्रमण करायला फार आवडतं. माझा पण गाव काय त्यातून मुक्त वगैरे वेगळा वगैरे नाही. मग उथळ असे ओढे झालेले, गाळ्यांनी भरलेले ओढे, असं पाणी यायचं आणि ते पाणी वाहून जाणार, कंप्लीट पाणी वाहून जात होतं. तेच पाणी बघून आम्ही पहिल्यांदा त्या शेतामध्ये ऊसाचं पीक लावलं आणि नंतर मला जानेवारीपासून पाण्याची समस्या. त्याच्यासाठी बोरवेल मारले, सगळे केले. परंतु मुळात पाणीच पडणारं पाणी कुठं साठवलं नाही, काय नाही. मग कुठून येणार पाणी खाली? ह्या गोष्टी झाल्यामुळं तो फेल गेला विषय हा. जानेवारीमध्येच पूर्ण हा ऊस जळला गेला माझा. तरी पण मला म्हणजे पाण्याची अक्कल काय आली नाही मला. त्याच्यानंतर डाळिंबाची बाग लावली त्याच क्षेत्रामध्ये आणि त्याची पण अवस्था तशीच झाली. म्हणजे पावसाळ्यात बघणार पाणी आणि शेती करणार हा अतिशय चुकीचा विषय होता आणि तो अगदी मला 2 वेळा लॉस झाल्यावर मला समजला विषय. अशी माझ्यासारखी परिस्थिती इतर शेतकऱ्यांची पण होती. माझं एक उदाहरण सांगतो मी. प्रॉपर उदाहरण असल्यामुळे. इतरांच्या बाबतीत पण ह्याच गोष्टी होत होत्या. काही लोक बोरवेल मारून बोरवेल बाबा मारणे, पीक काढणे यात लोक कर्जबाजारी पण झाले. काही लोक भूमिहीन पण झाले यात. की विषय गंभीर आहे, पण विषय कुठे सोडवायचा हा? विषय सोडवण्यासाठी शेवटी राजकीय लोक आली का राजकीय लोकांच्या पाठीमागे लागून कुठेतरी आम्हाला साईटवरती एखादा बंधारा द्यायचा आहे. मग त्यांनी आपले 2-4 वर्षातून एखादा बंधारा मिळायचा आम्हाला. सिमेंट नाला बंधारा मिळायचा. आणि या दरम्यान मला असं समजलं की आपला जो सोर्स आहे, आमचं विशेष म्हणजे भौगोलिक परिस्थिती वाटंबऱ्याची एवढी चांगली आहे की दक्षिणेला हा आमचा हेड आहे आणि टेल हा उत्तरेला आहे. उत्तरेला गावठाण सगळं आहे आणि जो हेडचा जी बाजू आहे आमची तो किमान एक 15 मीटर हाईट सोडते आणि तिथंच आमचे तलाव वगैरे आहेत आणि टेलला आहे ते माननदी, कायम कोरडी असणारी माननदी आहे. एवढी भौगोलिक परिस्थिती चांगली असताना सुद्धा कसं ह्याचा म्हणजे पाण्याचा विषय कसा संपेना इतका. याच दरम्यान मला एक रिटायर्ड डेप्युटी इंजिनियर वसंतराव गायकवाड साहेब म्हणून होते. ते आपण जे सेवावर्धीने जो तलाव दुरुस्त केलाय त्याची गळती भयान होती. त्यांनी फोटोग्राफ्स वगैरे काढलेले होते. ते दाखवले मला ते फोटोग्राफ्स आणि म्हटले की मी मधू हे गेली 8-10 वर्ष झालं प्रयत्न करतोय. त्याचे एक तर सगळे डॉक्युमेंट्स घालावे आणि त्यानंतर त्यांनी स्वतः प्रयत्न करून आप्पांनी प्रयत्न करून जॉईंट मेजरमेंट करून त्याची एस्टिमेट तयार केली. पण सरकारकडून पैसा उपलब्ध न झाल्यामुळे त्याचं कामही झालं. बरोबर आहे ही गोष्ट. आता आपण कुठं मागायची काय? आम्ही पण शेवटी कोण ना कोण कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी बांधील असतोय. तसं आम्ही पण जायचो. हा तलाव दुरुस्त झाला तर आमचा पाण्याचा विषय संपेल. इथपर्यंत ठीक. ऐकून घ्यायचं, गारांतीत तसंच राहायचं कायम आणि यातून आउटपुट 0. मोठ्यानं बोला सर. हा.
आउटपुट मात्र 0 असल्यामुळं शेवटी हा विषय कुठं मांडायचा नेमका आणि कोण सोडवेल हा विषय कागदी त्या विषयाच्या मी सारखा संबंधितच होतो. ह्या घटना होत असताना 2015ला 2015 साली मध्ये एक कॅटल कॅम्प वगैरे झाला आमच्याकडे. 2002ला कॅटल कॅम्प झाले, 2011ला कॅटल कॅम्प झाला. ह्या दरम्यान ज्यावेळेला कॅटल कॅम्प झाला त्यावेळेची परिस्थिती बघितली, त्यावेळेला आमच्या कॅटल कॅम्पला, वाटंबरेच्या कॅटल कॅम्पला शरदचंद्रजी पवार साहेब भेट दिला. साहेबांना सुद्धा त्यावेळेला आम्ही हीच मागणी की साहेब आम्हाला बंधारे द्या. आमची भावना काय, बंधारे झाले का आमचा पाण्याचा प्रश्न सुटतो. आम्हाला काय माहित आहे म्हणजे बंधारे मागायचे, त्यातनं पाणी साठेल आणि ते पाणी साठलं का आपल्याला दिसतंय पाणी म्हटल्यावर आपलं पण कुठेतरी पाणी मिळेल आपल्याला. हा विषय इथपर्यंत समजत होता. त्याच्या पुढचं काही शिक्षण नव्हतं किंवा अगोदर काही ज्ञान मिळालेलं नव्हतं या गोष्टीचं. मग ह्या गोष्टी होत गेल्यानंतर की पवार साहेबांनी 3 बंधारे दिले. त्यातले आम्ही 2 त्या दऱ्या ओढ्यावरती घेतले. एक बंधारा आम्ही इकडून राजुरीकडून येणाऱ्या ओढ्यावरती घेतला. अगदी मान नदीच्या जवळपासच घेतला. परंतु हे सगळं बंधारे झाले, सगळं झालं. विषय सुटला का पाण्याचा? बिलकुलही सुटला नाही विषय. 100% सुटला नाही. कारण का? की पडणारा पाऊसच हा कमी होत. ते कुठं मला समजलं, तर 2015ला ज्यावेळेला मला माझे मित्र ॲडव्होकेट विशाल बेले यांनी फोन केला आणि ते म्हटले, की "अरे मधुकर, तू पाण्याविषयी कायम ओरडतो. इथे एक माता बालकला एक पाण्याचं काहीतरी आले बघ" म्हटले. "बघ तू काय काय होतंय का तिथे? त्या लोकांना तर जाऊन भेट." मग मला वाटतं, की मी ऑगस्टच्या दरम्यान ऑगस्ट-सप्टेंबर असेल. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान संजूताईंना मी भेटायला गेलो. त्यांच्या ऑफिसमध्ये भेटलो. संजूताईंनी मला सविस्तर मुलाखत घेतली आणि अनेक प्रश्नांचा मारा केला त्यांनी. त्याला मी उत्तर पण दिली आणि ते म्हटले, की "बाबा मधू ठीक आहे, तुला आम्ही कळवतो. आम्ही ही मुलाखतीतून सिलेक्शन ठेवलेलं आहे." सिलेक्शन मला वाटलं, की हो अगर न हो, परंतु ह्या लोकांना नेमके बाबा काहीतरी त्यातली जाणकार लोक आहेत ती आणि ह्यांना नेमकं कार्यकर्ता असं पाहिजे, की काहीतरी पुढं काम करणारा आणि संस्थेचं नाव कुठेतरी पुढे नेणार. त्यांनी काय ओळखले गुण मला माहित नाही. 4 दिवसांनी मला फोन केला. "तुझी आम्ही निवड केलेली आहे आणि प्रशिक्षणासाठी तू जायचं." मग 4 ऑक्टोबर 2015 त्या दिवशी इनॉग्रेशनचा कार्यक्रम होता मोतीबागेमध्ये. सेवावर्धिनीने ह्या जलदूत प्रकल्पाचा इनॉग्रेशनचा कार्यक्रम ठेवला होता. मी आणि संजूताई त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. असे सगळे दिग्गज बसलेले पाणी या विषयातले बरीच मंडळी, जाणकार मंडळी आणि तिथं आमच्यावर वेळ आली, की बाबा माता बालकचं जे काही प्रतिनिधी आहे, त्यांनी आपली पाण्याच्या संदर्भातली जी काही परिस्थिती आहे, त्याचं प्रेझेंटेशन करावं. तर तिथं प्रश्न पडला मी पहिली वेळ. संजूताई बरोबर गेलो, बरोबर आहे. संजूताईला म्हटलं, की "ताई तुम्ही जाऊन मांडा" म्हटलं. संजूताईंनी नकार दिला. "नाही बाबा मी नाही मांडणार. तू जलदूत आहे ना, तू मांडायचं. तुला काय येतंय ते मांड मग तिथे मी पहिल्यांदा उभारलो तिथे आणि त्या जो काही प्रश्न होता इथला आपला पाण्याचा, वाटामऱ्याचाच मी काय सांगोल्याचा सांगायला मी काय सांगोल्याचा पूर्ण अभ्यास नाही केला. 103 खेडे सांगोला तालुका. त्यावेळेला वाटलं की बाबा खरंच काहीतरी वाटामऱ्याचं कायापालट होतोय का काय? तिथलं सगळं असं वातावरण होतं. परत त्यांची पद्धत पण चांगली होती, की एकंदरीत आमचे एक ग्रुप केले काय. काही लोकांचे ग्रुप करून तिथं वेगवेगळ्या प्रश्नांवरती अ, एकमेकाला मांडून सगळे आणि त्या प्रश्नांचं रास्त उत्तर काय किंवा नेमकं उत्तर काय आहे? ह्या गोष्टी तिथपर्यंत चर्चा करून त्या रास्त उत्तरापर्यंत जायचं. ह्या गोष्टी अतिशय मला चांगल्या भोवल्या गेल्या आणि वाटलं की बाबा निश्चित काय तर होते. निश्चित आपल्या ज्ञानात तर भर पडणार म्हटलं
आणि गावचं काहीतरी कायापालट होणार. प्रशिक्षण आमचं मग नंतरचे 4 डिसेंबर 2015ला पहिलं प्रशिक्षण चालू झालं. जलचक्र म्हणून चालू झालं. प्रशिक्षण 6 होते आमचे. जलचक्रामध्ये नेमकं हे जे अवेलेबल जे पाणी आहे आपलं, त्याला एकच सोर्स आहे फक्त पाणी. हे सॉरी पाऊस. पावसाशिवाय पाणी असूच शकत नाही आणि तो मोजला पाहिजे आणि त्याचं एक बजेट करता आलं पाहिजे आपल्याला. ह्या गोष्टी पहिल्यांदा मी माझ्या प्रवासात पहिली ते एम-ए पर्यंतच्या प्रवासात पहिल्यांदा मी शिकलो गेलो. मला आवर्जून इथं सांग वाटतंय, की खरोखरच शिक्षणामध्ये पहिलीपासून अगदी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत पाणी हा विषय शिक्षणामध्ये पाहिजे आणि खरंच त्याची गरज आहे. आपण शेतीप्रधान म्हणून एकीकडे आपण बाजा वाजवतोय आणि दुसरीकडे आपल्या शिक्षणात ह्या गोष्टी दिसून येत नाहीत. ही गोष्ट पहिलं प्रशिक्षण आमचं पाणी कसं बाबा पडणारं पाणी कसं मोजायचं, त्याचं बजेट काय, त्याचं कसं करायचं, किती वाहून जाते त्यातलं, किती मुरतंय पाणी त्यातलं किंवा इव्हॅपोरेशन किती, सूर्य महाराज किती पितात पाणी. ह्या गोष्टी अगोदर मला वाटतं की बऱ्याच लोकांना माहित नसते. तर ही त्याच्यानंतर माझं दुसरं प्रशिक्षण झालं की संसाधनाचं सहभागी मापन. म्हणजे साधारणतः शेतामध्ये जाऊन त्या शेताची परिस्थिती काय, कोणीकडे बाबा उतार आहे त्याचा, कोणीकडे ओघळ आहेत त्याचे आणि तिथं एक्झिस्टिंग काय काय आहे बाबा, विहीर, बोरवेल, काय पिकं वगैरे काय घेतात ही लोक आणि तिथं असणारी झाडांचे प्रकार वगैरे, काय झाड आहेत, झुडपं कुठले आहेत बाबा, साधारण एक आयडिया येऊ शकते की त्या एरियामध्ये एरिया हा कुठल्या वनस्पतीला पोषक आहे. परत मृदाचं झालं आमचं 3 नंबरचं प्रशिक्षण. तर हे मातीच्या संदर्भातलं की 1 इंच माती जर तयार व्हावा ते 200-400 वर्ष लागत असतील, तर आपण ते बांध बंदिस्त न करता ती किती माती वाहून जाते, काय त्याचं लक्ष, म्हणजे जेवढं आपण संवर्धन जलसंधारण करतोय तेवढं मातीचं पण संवर्धन करणं किती गरजेचं आहे आणि त्या मातीमध्येच सगळे जीवाणू वगैरे आहेत आणि तो सेंद्रिय कर्ब वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी काय माहित नव्हत्या अगोदर आम्हाला. त्याचा रेशो कुठपर्यंत असावा, कुठली जमीन चांगली, 6च्या खाली असेल तर कसा असतो, 8 पर्यंत असेल तर तो कसा असतो, ह्या गोष्टी सगळ्या शिकायला मिळाल्या त्या प्रशिक्षणातून मिळाल्या. महत्वाचं प्रशिक्षण 4थं होतं भूजलचं. मला वाटतं की हिमांशी कुलकर्णी नावाचे ग्रस्त अगदी राष्ट्रीय लेवलला ते राष्ट्रीय लेवलला हे करतात, सल्लागार आहेत. चित्र घेतात त्या विषयाचे. व्हिडिओ गेला का माझा? नाही आहे ना. आहे ना? हो आहे. त्यांनी आम्हाला भूजलच्या बाबतीत बाबा नेमकं भूजल हा विषय काय असतो, तर भूजलातला ऍक्विफर नावाचा वगैरे भाग हा काय असतो काय नाही बऱ्याच लोकांना माहित नाही, अगदी तज्ञ लोकांना पण माहित नाही त्यातले बाबा शाश्वत आणि अशाश्वत कुठला ऍक्विफर. आणि त्या गोष्टी शिकत गेलो आम्ही आणि त्याचा चांगला परिणाम शेवटी मला वाटतं की शेती नावाचं एक प्रशिक्षण नाही, भुजला एक भेट झाली आमची 5 नंबरचं होतं प्रशिक्षण. ते गुजरातला भुजला गेलो आम्ही. तिथे विविध म्हणजे तिथे नकाशे वगैरे, तुम्ही वॉटरशेडचे नकाशे वगैरे तयार करणे, अगदी जे लोक कमी शिकलेले लोक आहेत अशा लोकांची एक संस्था आहे तिथे आणि त्या लोकांनी आम्हाला त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा आमचं शिक्षण एवढं आहे म्हणून कळलं आम्हाला, नाहीतर अतिशय तज्ञ लोकांसारखं ते आम्हाला शिकवत होते. त्यांनी बाबा वॉटरशेड कसं असतं, पाणलोटाचा विकास कसा करायचा आणि तो त्याचे नकाशे कसे काढायचे, त्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. तर हे सगळं पाण्यावरती प्रशिक्षण झालं. 5 नंबर पर्यंत पाण्यावरती विषय, पावसाचं पाणी कसं मोजायचं, कुठं कुठं बाबा त्या तुम्ही त्याला जिरवलं पाहिजे पाण्याला, ह्या जी गोष्टी आहेत सगळ्या ह्या 5 नंबर पर्यंत झाल्या. आता 6 नंबरचं होतं की जल्लोतांना शेवटी शेती पण केली पाहिजे. मग कुठल्या पिकाला किती पाणी लागते हे आमच्या नंदुरबारला प्रशिक्षण झालं 6 नंबरचं. तिथं आम्हाला की इव्हन कोंबड्याच्या जाती कुठल्या चांगल्या आहेत,
जनावरं कुठली आहेत बाबा, जनावरांसाठी एकदल द्विदल कसं द्यायला पाहिजे, एकदल 60% घातला तर बाबा द्विदल तुम्ही 40% चारा दिला पाहिजे. ह्या गोष्टी म्हणजे त्याच्या आरोग्यासाठी पोषक आहेत. परंतु इकडे लोकांना ह्या गोष्टी बिलकुलही माहित नाहीत. इकडं एक तर एकच, एकदल तर एकदलच असतं त्या जनावराला 6 महिने, द्विदल तर द्विदल 6 महिने. ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या नाहीत आणि खरोखर जायला पाहिजेत ह्या गोष्टी. आता त्याच्यावरती जास्त बोलू शकत नाही मी. हा प्रशिक्षण ज्यावेळेला कालावधी चालू होता, त्यावेळेला ताईंनी मला अगदी भूजलचं प्रशिक्षण झालं. माझी लक, की ज्यावेळेला भूजलचं माझं प्रशिक्षण झालं आणि इथे तिफ्याळीसारख्या गावामध्ये एक पाण्याचा प्रश्न होता आणि ताईंनी मला सांगितले, की "अरे मोठू, तिफ्याळीमध्ये मोरे नावांचे सरपंच आहेत आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे. काय अडचण आहे बघ, त्यांच्या तलावातनी वगैरे पाणी आहे. परंतु तिथं जाऊन एकदा बघून येतो. त्यांना पाणी 8-8, 10 दिवस त्या गावाला मिळत नाही." तर तिथं गेलो मी. तर भूजल हिमांशू कुलकर्णी सरांनी आम्हाला शिकवलेला विषय, तो मला तिथे वापरता आणता आला. म्हणजे तर त्या गावामध्ये जे काही खडकांना फ्रॅक्चर्स आहेत ना, ते व्हर्टिकल फ्रॅक्चर्स आहेत. आणि पाणी थांबणे हा विषयच होत नाही तिथे. म्हणजे हॉरिझॉन्टल पाहिजे ते व्हर्टिकल फ्रॅक्चर्स आहेत. त्यातून पाणी येणार ते थेट खालीच जायचं. मग तिथंच तलाव शेजारी होता आणि त्यांची एक छोटी एक विहीर होती. की तिथं व्हर्टिकल लागायच्या अगोदरच खोदकाम बंद केलेली विहीर होती. मग तिथं मी त्यांना एक सर मारून आपलं पाणी त्यात घ्यायला सांगितलं आणि तो प्रयोग अगदी यशस्वी झाला आणि त्या गावाचा पाणी प्रश्न संपला. हा प्रशिक्षण काळातला विषय होता. म्हणजे ताईंनी मला ते परत फोन करून सांगितले, की "अरे तिथला विषय तो पाण्याचा संपलेला आहे." प्रशिक्षण घेत असताना सायमल्टेनियसली मी वाटंबऱ्यात पण काम करत होतो. आमच्या प्रशिक्षणाच्या शेवटी काय मिळणार आहे त्याच्यापेक्षा पण प्रशिक्षणात काय शिकलो, ते गावात कसं राबवतोय. आमचे जे ओढे होते, ते ओढे अगदी चिलार नावाची वनस्पती, आमच्याकडे चिलार म्हणतात त्या काटेरी झुडपांना. ती कोळशेवाले लोकं त्याचं कोळसं करतात. त्या लोकांना आम्ही कन्व्हिन्स करून ते काम चालू केलं आणि त्याला समस्त वाटंबरे ग्रामस्थ जेवढे आहेत, अगदी ओढ्यावरचे शेतकरी जेवढे आहेत, त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि ते चिलार जवळ मला वाटतं की 1 वर्ष काढणे हा उपक्रम चालू होता. चिलार मुक्त झाल्यानंतर परत ओढे थोडेसे दिसायला लागले, की बाबा चिलारामुळे ते ओढे बुजलेले बऱ्यापैकी होते. आता ह्या मातीचं काय करायचं? तर काही लोकांनी ते आपल्या जमिनीचा विकास करण्यासाठी माती पण ओढली. त्याच्यानंतर तो विषय असा होता, की की बाबा आता एवढं करून होणार आहे का काय? किंवा सेवावर्धिनी काय करणार आहे आता पुढं? आमचं 5 नंबरचं प्रशिक्षण झालं. 6 नंबरचं परत मी मूळ मुद्द्यावर येतो. 6 नंबरच्या प्रशिक्षणाला आमचा एकंदरीत जे काही आढावा होता. जे आम्ही काय शिकलो, वर्षभरात जे काही शिकलो आम्ही, त्या गावाच्या संदर्भातली डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा सादरीकरण करायचा होता. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट सादरीकरण करत असताना त्यांनी सांगितले, की बाबा त्याला एक 3 बक्षीस आहेत. पहिल्या नंबरचं बक्षीस आहे ते ₹3,00,000. दुसऱ्या नंबरचा आहे तो ₹2,00,000 आणि थर्ड प्राइज आहे ते ₹1,00,000. तर तयारी आज जसा मी बसलोय तसंच बसलो होतो. असं काय म्हणजे ते कामच करत असल्यामुळे मला ते काय वाटलं नाही एवढं. पण नंबर वगैरे काढणे वगैरे हा नव्हता. विचार एकच होता, की आपल्याला काय मिळणार आहे ह्यांच्यातून. कारण का 2016ला काही ठिकाणी सेवावर्धिनी कामं केलती. परंतु वाटंबऱ्यात कामच नव्हतं ना काय. ज्यावेळेला हा प्रेझेंटेशनला साधारणतः मला एक 4-5 वाजता त्या दिवशीचा वेळ आला. 2 डिसेंबर 2016 तारीख अशी. त्यावेळेला मग प्रेझेंटेशन मी केलं. अगदी मग शालिनी मॅडमने सांगितले, की 23 सहयोगी संस्थेच्या माध्यमातून जलदूत हा प्रोजेक्ट उभा केलेला. प्रत्येक संस्थेकडून 2-2 जलदूत होते. परंतु आमची महिलांची संस्था असल्या कारणाने, की ती महिला कोणी येऊ शकेल नाही. मी एकट्यावरती तो भार होता माझ्यावरती आणि तो आपला मी मला पण कधी वाटलं नाही तसं, की बाबा
एकटा असं कधी का वाटलं नाही. प्रेझेंटेशन झालं. प्रेझेंटेशनला नीलाताई देशपांडे म्हणून तिथं माझ्याकडं सपोर्ट करायला आलता मला तिथे. माता बालकच्या. ज्यावेळेला मग नीलाताई काय मला अगोदर भेटल्या नव्हत्या. ज्यावेळेला प्रेझेंटेशन झाले मला आले. मी म्हटले, "अरे माता बालकची कार्यकारिणीमध्ये आहे आणि मी तुला सपोर्ट करायला येत आहे." धन्यवाद म्हटलं. मग थोडाफारसा आधार लागला. आणि ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आमचा कन्क्लुजन झालं त्याचं आणि त्याचं बक्षिसाचं वितरण झालं त्यात तिसऱ्या दिवशी सकाळी हा कार्यक्रम होता बक्षीस वितरण. तर त्या दिवशी मला वाटतं की फर्स्ट प्राइज विनर म्हणून माझं नाव ज्यावेळेला घेतलं आणि माता बालकचं एक प्रतिनिधी म्हणून सांगितलं. त्यावेळेला वाटलं की बाबा संजूताईंनी आपल्यावर टाकलेला विश्वास त्याचं आपण काहीतरी सोनं केलं. आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट माझ्या हातून पहिली गोष्ट घडली. म्हणजे संस्थेचा विश्वास वाढला गेला आणि काहीतरी बाबा करतोय नेमकं. प्रशिक्षणाला गेला म्हणजे असं काहीतरी उलट्या मारून आला वगैरे असं काय नाही विषय. हा विषय झाला जानेवारी 2017ला ॲटलास कॉप्कोच्या CSR चीफ शालिनी शर्मा मॅडम आणि आवाज थोडासा वाढवा मधुकर. हा प्रमोद दादा, हर्षंजी पाटील सर, जे काही सेवावर्धनीची टीम आहे सगळी टीम वाटंबऱ्यामध्ये आली. अगदी खंडोबाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत वगैरे केलं. आणि पाणी ह्या विषयाबद्दल की मी काही मांडायचं नव्हतं त्या दिवशी. ती गावकऱ्यांनीच संवाद साधायचा होता. मग लोकांनी पाणी या विषयासंदर्भात बरेच प्रश्न सेवावर्धनीला केले, चर्चा केली, संवाद साधला गेला. आणि नंतर साईट ज्या होत्या त्या बघायला आम्ही लोक सगळे गेलो. ग्रामस्थ 2-4 गाड्या होत्या आमच्याकडे. त्या साईट बघितल्या सगळ्या. शालिनी मॅडमनं मला अजून आठवतंय की ज्या वेळेला दर्या तलाव आपण बघितला त्यावेळेला मला विचारलं होतं की इथं नेमका प्रॉब्लेम काय आणि त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट आहे, उपचार पद्धत काय आहे. त्यावेळेला तो एक विषय असा होता की मी काय शिकलोय तेच सांगायचं होतं. त्याचं COTचं दुरुस्ती करणे आणि हार्टिंगचा एक विषय होता. त्याचा बांधातनं पण गळती होती, हार्टिंगचा विषय होता. वेस्टवेअरचं काम होतं. त्या सगळ्या गोष्टी केल्या तर बाबा इथे एवढी शेती साधारणतः पाण्याखाली या गोष्टी सगळ्या त्यांनी अगोदर ग्रामस्थ परत माझ्याशी परत खंडोबा मंदिरात परत आलो आम्ही आणि तिथंच शालिनी मॅडमनी मला वाटतं की डिक्लेअर केले की 50 लाख रुपये जे लागणार आहेत याच्यासाठी तुमचे 2 CNB, एक जुना दगडी बंधारा दुरुस्त करणे आणि एक तलाव दुरुस्त करणे या 4 कामासाठी जे 50 लाखाची लागणारी जी रक्कम आहे ती रक्कम ॲटलास कॉप्को द्यायला तयार आहे. परंतु हे सगळं झालं, गेले हे लोक. त्याच्यानंतर गावात चर्चा असं कुठं होत असतंय का? एका गावासाठी एवढे पैसे कोण द्यायला लागले? काय एवढं मोठं कधी कोणी दिले नाहीत, एवढे मोठे पैसे कोण द्यायला लागले? एवढे मोठे स्ट्रक्चर कसे होणार आहेत? मला पण वाटायला की माझा पण कॉन्फिडन्स थोडा गावकऱ्यांच्या बाजूने एकदा व्हायचं, एकदा मन सेवावर्धनीच्या बाजूने व्हायचं. नेमकं काय होणार आहे जर काम चालू झाल्यावरच कळणार ना. मला वाटतंय की 28 एप्रिल असेल मला वाटतं. अमावस्या होती त्या दिवशी 28 एप्रिल 2017ला. 26 नाही तर 28 अमावस्या असेल त्या दिवशी. मग तो मुहूर्त काढला त्याने. मग मी ताईंना म्हटलं अमावस्या पहिल्यांदा काम करायला लागलोय आपण कसं अमावस्याला करायचं. ताईंनी पण सांगितलं, ताईंचा पण विश्वास या गोष्टीवर. ताईंनी पण पुढे प्रमोद दादांना सांगितले की अमावस्याला कसं उद्घाटन करायचं. अमावस्या म्हणजे अशोक मानलं जातं. दादाने सांगितले की नाही आता आपण तो फायनल केलेला आहे आणि अमावस्या वगैरे काय नाही. कदाचित प्रमोद दादांना वाटलं असेल की बाबा ह्या गावाचा उद्धार हा अमावस्याच्या दिवशीच होणार आहे म्हणून ते काम अमावस्या दिवशीच उद्घाटन झालं. तहसीलदार, बिळो मॅडम, कृषी अधिकारी, प्रमोद दादा आणि ग्रामस्थ मंडळी अगदी भरपूर लोक आले. हे सगळं अगदी 28 एप्रिल ते जूनच्या 1 तारखेला हे लोक नव्हती परत. 60 दिवसामध्ये या लोकांनी सगळं काम अगदी क्वालिटीचं काम
चारही साईटचे कम्प्लीट केले आणि पुण्याला ते रवानगी झाले या लोकांची. आता विषय राहिला तिथून पुढे गावकऱ्यांचा म्हणण्यापेक्षा आमचा सगळ्यांचा विषय राहिला की त्यात पाणी साठतंय किती, पाणी येतंय किती आणि त्या आलेल्या पाण्यापासून बाबा आपण फायदा किती करू शकतो. 2017चा ज्या वेळेला पावसाळा चालू झाला त्या पावसाळ्यामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये पाऊस सुद्धा मोजायला शिकलो ना. त्यावेळेला पाऊस 75 मिलीमीटर पाऊस पडला गेला. 75 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे ते कुठलेही स्ट्रक्चर आणि इंटेन्सिटी एवढी कमी होती पावसाची की एकही स्ट्रक्चर मध्ये पाणीच आलं नाही, फक्त ओलावा. अवघड परिस्थिती झाली. सेवावर्धिनीतून फोन यायला लागले की अरे ते स्ट्रक्चर भरले का पावसाळा तर संपत आलाय. मी म्हणायचं आपला ऑगस्ट मध्ये नाही, आमच्यात सप्टेंबर मध्ये पाऊस पडतोय. पुढे आपलं ढकलत जायचं. एकही स्ट्रक्चर भरलं नाही, एकालाही पाणी आलं नाही. हा विषय वाईट वाटायला. एवढं मोठं काम उभं केलं, एवढं मोठं लोकांनी सहकार्य केलं आणि त्याचं काय झालं तर त्याचं काही चीज झालं नाही. इव्हॉल्युशनची एक टीम आली मध्ये आणि इव्हॉल्युशनच्या टीम मध्ये शशांक देशपांडे साहेब, GSDA प्रमुख पुण्याचे होते, परत जयंत पाटील साहेब होते. त्या लोकांनी अक्षरशः मला ग्रामपंचायतमध्ये ह्या इव्हॉल्युशनच्या टीमने इतकं उलट सुलट विचारून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं की अरे CSR चे पैसे येते, CSR ला रिझल्ट लागतो, हे काय शासकीय पैसे नाहीत, बांधला बंधारा त्याचं काय पुढे झालं कोण विचारत नाही त्याला. आणि तू एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कमी पाऊस पडणाऱ्या गावात कशाला करायला लावली? एखाद्या दुसऱ्या गावात जिथे पाऊस पडतोय तिथे ही स्ट्रक्चर बांधले असते तर त्या लोकांच्या उपयोगात तर आले असते ना, तिथली शेतीच खुलली असते. वाईट वाटलं, पण माझ्याकडे उत्तर नव्हतं. उत्तर असणार कसं की काय माझ्या हातात ते काय पाऊस माझ्या हातातली गोष्ट आहे का बादलीभर पाणी घेऊन जाऊन बंधारे भरावा अशी गोष्ट आहे? काहीच नव्हतं ना उत्तर. वाईट वाटलं, पण वाईट वाटून काय करणार? परत मी प्रमोद दादांना फोन केला. आता आमच्या एक टेंबूचं कॅनॉल आहे, टेंबू उपसा सिंचन योजनेखाली आमचं गाव आहे आणि त्याचं काम रखडलेलं आहे आणि ती गेली कित्येक वर्ष झाले, जवळजवळ 15-1 वर्ष झाले काम थांबले गेले. त्या कामात थोडस लक्ष घालावं लागते. पाऊस पडत नाही हे मी ओळखलं नाही, कारण तुमच्याकडे मी पाऊस 2015 पासून आम्ही 16 पासून, कारण 15ला आमचं डिसेंबरला स्टार्ट झालं. 16 पासून मी पाऊस मोजतोय. समाधानकारक पाऊस नाही, पावसाची इंटेन्सिटी कमी असते. त्यामुळे पाऊस पडतो किती 10 mm पडतो, बरं किती वेळात पडतो 10 mm? 10 mm पडायला 5-5 तास लागतात वाटंबऱ्यात पाऊस पडायला, त्यावेळची परिस्थिती. मग त्या पावसाचं पाणी कुठं जमा होणार? जमाच होऊ शकणार नाही ना. ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर प्रमोद दादांना सांगितले की बाबा आमचे अशाच एक स्कीम आहे, त्या स्कीमचे पाणी मधुकरजी, हा आपण या टेंबूच्या पाण्याच्या विषयापर्यंत पोहोचलोच आहे. तर तुम्ही हे पाणी मिळवताना जे ते तुमचे अनुभव होते, आंदोलनाचे असतील, ह्याचे असतील, तर तेही थोडे शेअर केले थोडक्यात तर जरा बरं होईल. हा, तो प्रमोद दादाच्या अगोदरचा विषय आहे. ज्या वेळेला प्रशिक्षण झालं, सगळं झालं, प्रशिक्षणात एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की बाबा आपण एखादी गोष्ट शासकीय दरबारात कुठे मांडायची. हॅलो, हा बोला. शासकीय दरबारात कुठं आणि कशी मांडायची ह्या गोष्टी प्रशिक्षणातून मिळून आल्या. तुषारनं अतिशय चांगला प्रश्न विचारला. तर ते त्या दरम्यान मी हे पावसाची परिस्थिती बघून स्ट्रक्चर झालेली त्यात पाणी नाही, त्यावेळेला आम्ही एक ग्रामसभा घेतली आणि ते ग्रामसभा घेऊन आम्ही ठरवलं की आपला आमच्यातून हा राष्ट्रीय महामार्ग 166 जातोय, तो आपण अडवायचा, रस्ता रोको करायचा आणि आपला आवाज शासनापर्यंत गेला पाहिजे, असं काहीतरी करू आपण. त्या गोष्टी आम्ही 2017 सालीच रस्ता रोको केला. अगदी शासकीय सगळ्या परमिशन वगैरे निवेदन देऊन टेंबूच्या NRBCच्या लोकांना, निरेच्या लोकांना, तहसीलदारांना. आणि ह्या आंदोलन अगदी आमचं मी म्हणणार नाही की यशस्वी झालं, पण कुठलेही गालबोट लागलं नाही आंदोलनाला, कारण तेवढे ग्रामस्थ वाटंबऱ्याचे तेवढे संस्कृत आहेत
त्यामुळं तहसीलदार आले, तहसीलदारांनी बाजू ऐकली आमची. NRBCच्या लोकांनी त्यांची बाजू मांडली. NRBCचं तर पाणी 103 किलोमीटरचा कालवा आहे सांगोला तालुक्यात. अच्छा. त्यातला तो 48 किलोमीटरला ही कामाची पद्धत बघा. एक तर सलग काम करणे नाही. त्या शासनावरती मी काय बोलणार नाही, परंतु ही जी काय वस्तुस्थिती आहे ती मांडतोय मी. बरोबर. 48 किलोमीटर पर्यंत चिंकी म्हणून गाव आहे. त्या गावाला पाणी मिळत होतं आणि वाटंबऱ्याला पाणी तिथून पुढे पास झालं का वाटंबऱ्याला येत होतं. हा. ह्याच्यासाठी पण एक 5-6 वर्ष गेली. चिंक्यात 5-6 वर्ष अगोदर पाणी आणि अगदी पुढचंच कॅनॉल तयार आहे. कॅनॉल तयार आहे, पण थोडा पॅच राहिल्यामुळं पाणी मिळू शकत नव्हतं वाटंबऱ्याला. आणि आम्ही काय म्हणत होतो की वाटंबऱ्याला येत नाही ना, तर नदीत सोडा. आमच्या जे काय हक्काचं पाणी आहे, आमचे किती आहे 200-400 हेक्टरचं पाणी असेल, ते आमचं पाणी तुम्ही जे काही MCFT मध्ये येतंय ते सोडा आमचं. तर ते म्हणायचे धोरणात्मक निर्णय आणि शासनाच्या धोरणाच्या विरोधात होतं हे. अहो इकडे लोक मारायला लागलेत. इमर्जन्सीला काय धोरण वगैरे काय असतं का? इमर्जन्सी मध्ये तुम्ही लॉ अँड ऑर्डर बाजूला ठेवून लोकांचं बघितलं पाहिजे ना. अगदी एवढ्या इथपर्यंत झाल्या सगळ्या गोष्टी, पण ते काय त्यांनी धोरणातून बाहेर आले नाहीत आणि तो विषय तसाच राहायला गेला. त्याच्यानंतर मला वाटतं की आम्ही एक पंचायत समितीचे इलेक्शन होतं. त्यात आम्ही पवित्रा घेतला की नाही बाबा आपण बहिष्कार टाकायचा. मी प्रमोद दादांना पण शेअर केला हा विषय. मग ते आम्ही बऱ्यापैकी परत प्रेशर आलं तालुक्यावरनं, सगळं झालं की बाबा नाही करतोय आपण काम करतोय ह्याच्यावरती, तुम्ही काय काळजी करू नका. पण आउटपुट 0 होतं. मला माहित होतं की बाबा मी एका अधिकाऱ्याशी कनेक्टेड होतो. त्याला म्हटलं की बाबा, त्यांना साहेबांना म्हटलं की काय करू साहेब असा विषय. साहेब स्वतः इथं याचे साहेब बरोबर. आणि अधिकाऱ्यांचं नाव काय मी बोलत नाही. हा. साहेब म्हणायचे की तुमच्या प्रश्नाशी तुम्ही स्टिकअप राहायचं नाही, तुम्ही हलायचं नाही, हा. कसं नोटिफिकेशन करायचं ते मी बघतो. परंतु हे काही कसं झालं की परत थोडस लोक राजकीय पुढाऱ्यांच्या फेवर मध्ये गेले आणि त्या इलेक्शनचा बहिष्कार हा तुम बाहेर पडले. पण परंतु लोक बहिष्कारातून बाजूला गेले. हा. खूप असतंय हा संघर्ष असाच असतोय. नाही, पण मला अजून एक असं हॅलो. विचारायचंय की नाही नाही ते सांगतो की मी, एकच मिनिट माझं, की परंतु माझ्या कुटुंबाने त्या बहिष्कारात आम्ही सामील झालो आणि त्या पाण्याची झुंज होती ना आपली, बरोबर. की मी तिथे गेलो नाही. मी त्या वोटिंग वगैरे मी केलं नाही. माझ्या बरोबर काही जे काही सहकारी होते त्यांनी पण केलं नाही. हा. काही तरुण मुलं वगैरे होते त्यांनी पण केलं नाही. कारण का कळीचा मुद्दा जो होता, पाणी हा विषय इतका गंभीर होता आणि आपण आपला इलेक्शनला विरोध, मतदानाला विरोध हा विषय नाही ना, की आपला प्रश्न सुटला पाहिजे कुठल्या तर माध्यमात. त्याच्यासाठी आपण तो आपल्या कुटुंबानं बहिष्कार टाकला त्यावेळेला आणि मला ते समाधान वाटलं की मी स्वतः यशस्वी आहे यात. बरोबर. नाही, मला हेच विचारायचं होतं की हे जेव्हा सर्व स्थितीत तुम्ही गावात उभं करत होता, या दरम्यान गावामधला लोकसहभाग उभा करणं किंवा गावाला विषय पटवून देणं, गावातली ही सक्रियता वाढवणं किंवा टीम बिल्डअप करणं तुमच्या बरोबरीची, तर हे सगळं तुम्ही कशा माध्यमातून उभं केलं किंवा त्याच्यासाठी काय काय विशेष प्रयत्न करावे लागले तुम्हाला? मुळात ही गोष्ट करत असताना कुठला तर राजकीय फायदा वगैरे ह्या बघून मी काही केल्याच नव्हत्या. म्हणजे विषय कसा असतोय की राजकारणात कुठे जर पुढे जायचं असेल तर बाबा ह्या गोष्टी सगळ्या कार्यकर्ते जमा करून काहीतरी विषय पुढे न्यायचा असतोय. हा गावातल्या लोकांच्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा मनातला प्रश्न होता. बरोबर. हा विषय नाही आणि प्रत्येकाच्या मनातलं जे काम उभं राहत होतं पुढं. त्यामुळे मला वाटतंय की मला त्याच्यासाठी काही परिश्रम जास्त घ्यायला लागले नाही. कारण लोकांच्या मनात जे काय आहे ते पुढे चाललंय. या गोष्टी लोकांना समजल्या होत्या बऱ्यापैकी की बाबा काहीतरी कुठेतरी लागेल निकाल याचा. एवढं काय म्हणजे आता एवढी झुंज चालू आहे म्हटल्यावर काय तर होऊन जाईल. आणि जास्त विश्वास ज्या वेळेला पुण्यातले तुम्ही लोक आलता त्यावेळेला वाटलं होतं की बाबा हे लोक काहीतरी करतील. निव्वळ म्हणजे नुसतंच हे स्ट्रक्चर वगैरे बांधून न जाता की काहीतरी नेमकं पाण्याबद्दल काहीतरी करतील. हा पण विषय होता ना. त्याच्यासाठी आपण काय म्हणजे जास्त असं कार्यकर्त्यांचे मेळावे किंवा हा विषय किंवा त्याचा
रेटा मी एकटाच ओढतोय असं काय नाही. हे मी मधुकर पवार ही निमित्त आहे. समस्त ग्रामस्थ वाटंबरे किंवा तरुण जे वर्ग आहेत, ह्या लोकांनी अगदी पुढचं पाऊल टाकून हा विषय पुढे न्यायलाय. की बरोबर. मी बिलकुलही कधीच ह्याचं श्रेय घेणार नाही आणि मला ते आवडणार पण नाही. हे खरंच तुमचं आता खूप आपला विषय छान आणि आलता तो छोटेपण आहे की तुम्ही श्रेय लाटणार नाही किंवा मी केलं असं म्हणणार नाही, गावाचा सहभाग सांगताय. हे खरंच जलदूत प्रशिक्षणातला एक खूप चांगला जो मेसेज सेवावर्धिनीला द्यायचा होता, हा खूप छान पद्धतीने तुमच्या गावानी आणि तुम्ही दिलाय. मला अजून एक असं जाणून घ्यायचंय की वाटांबऱ्यात जे पाणी आलं ते पाणी येण्याआधीच भूजलाची जी स्थिती होती, म्हणजे तुम्ही जे स्वतःचा अनुभव सांगितला की शेती करत असताना 10 एकरला काही पडीक ठेवणं, काही वापरात आणणं, तसं आताच पाणी आल्यानंतरची तुमच्या बरोबरीच्या शेतकऱ्यांची स्थिती काय आहे? हा विषय आता मी थोडस ती कंटिन्यू करतो मागाशी जे राहिलेलं आहे आणि त्यातच तुमचा प्रश्नाचं उत्तर घेतो. चालेल. आपण प्रमोद दादापर्यंत आलतो की बाबा हा विषय मी प्रमोद दादांना मांडले की टेंबूचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे याच्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. तर मला म्हटले की बाबा की नेमकं काय काय ऍक्टिव्हिटीज झालेत आणि काय राहिले. तर ह्या गोष्टीचं मला सविस्तर सगळं वृत्तांत सांग. त्यावेळेला मला आम्ही ज्या टेंबूचं पाणी हे कार्यकारी अभियंता सचिन पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच गोष्टी मला समजून आल्या आणि त्यांनी सांगितले की शासन स्तरावर गेले अनेक वर्ष झाले ह्या फाईल पडून आहेत. ते साधारणतः एक 5 पॅच आहेत की वाटंबऱ्याला पाण्यासाठी 5 पॅच जे भूसंपादनाचे आहेत त्या गोष्टी कुठल्याही स्तरावर अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही. तर त्या बाबतीत ही राजकीय विषय आहे आणि तो विषय तुम्ही बघा कसा हँडल करायचा. बरोबर. तोच विषय मी कम्प्लीट प्रमोद दादांना शेअर केला. प्रमोद दादांनी 2018ला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आणि त्यांचे अगदी जवळचे संबंध असलेले चंद्रकांत दादा महसूल मंत्री होते. त्यांच्या अखत्यारीतला हा विषय होता. मग त्यांनी प्रमोद दादांनी त्यांना सांगितलं कसं कसं सांगितलं काय काय सांगितलं हा मी पण त्यांना आजपर्यंत विचारलं नाही. पण चंद्रकांत दादांनी एक ऑर्डर केली ऍडिशनल कलेक्टर साहेबांना. RT शिंदे साहेब म्हणून ते आले कलेक्टर साहेब ऍडिशनल कलेक्टर. RT शिंदे साहेबांनी ज्या वेळेला ते 5 निवाडे वगैरे ह्या गोष्टी आम्हाला स्पेशली सांगितले की बाबा ह्या गोष्टी साहेबांना पण कळवले त्यांनी की त्याचे निवाडे आणि त्याचं फायनल निकाल मी 4-8 दिवसात करतोय. आता काय अडचण नाही. ते मला पूर्ण ऑर्डर आली त्याची. आणि ते ज्या वेळेला निवाडे किंवा त्या गोष्टी सगळ्या निकालात निघाल्या त्याच्यानंतर वाटंबरला पाणी याचा मार्ग सुकर झाला. की मला वाटत नव्हतं की जलदूत प्रशिक्षणाला मी जर गेलोच नसतो तर मला वाटतं कदाचित अजून सुद्धा आम्ही बिन पाण्याचा राहिलो असतो. कधी पुढे सुटला असतं काय माहित. आम्ही केलं असतं वेगवेगळ्या पार्टीचं राजकारण केलं असतं. आम्ही वरडून केलं असतं. काही घोषणा मारल्या असत्या. पर ती पाणी हा विषयापर्यंत आम्ही पोहोचलोच नसतो. अगदी इतका मोठा विषय सेवावर्धिनी किंवा जलदूत प्रशिक्षणाच्या माध्यमातून वाटंबरेकरांना अनुभवास आला की एखादं NGO एखादी सेवाभावी संस्था की खरंच इंटरेस्ट घेतला तर अगदी एखादं गाव पाणीदार त्या गावाला जीवन पाणी म्हणजे दुसरं त्याचं नाव जीवन कसं जीवदान देऊ शकते ही गोष्टी सगळ्या वाटंबरेकरांना माहित. मग तर पाणी 3 नोव्हेंबर 2018 मी तारखा वगैरे विसरत नाही काय. अगदी म्हणजे माझ्याकडे ती तोंडपाठ असल्यासारखं आहे की हा विषय इतका त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं. 3 नोव्हेंबर 2018ला वाटंबरला पाणी आलं आणि त्या पाण्याच्या दरम्यानची एक किस्सा सांगतो. काय टीका टिप्पणी मधुकरजी आपल्याकडं वेळेची मर्यादा असल्यामुळं जो मुद्दा मी म्हणतोय की हायलाइटेड करण्याचा आहे की आपण पाणी आल्यानंतरच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीतला तो बदल झाला आणि जे उदाहरण आहे बँक ऑफ इंडियाच्या त्या तर ते थोडं शेअर केलं तर इतरांना प्रेरक. आणि पाणीदार आम्ही झालो 2018 आणि त्याच्यानंतर आमचे ऍक्विफर भरत आम्हाला रिझल्ट यायला 2019च्या
अगदी ऑगस्ट सप्टेंबरला आम्हाला रिझल्ट आला त्याचा. जेवढे काही ऍक्विफर आहेत वाटंबरचे 2 प्रकारचे ऍक्विफर आमचे फुलफिल झाले. आणि त्यानं खरोखरच पाण्यामधली ताकद, एक पुराचं पाण्याची ताकद बघितली लोकांनी, की पूल वाहून गेले, बंधारे वाहून गेले. परंतु साठलेलं पाणी आणि साठवलेलं पाणी आणि ते जिरवलेलं पाणी, त्याची ताकद वाटंबरेकरांनी अगदी वेगळी बघितली. वाटंबरेकरांचे त्यातनं आर्थिक संपन्नता आली त्यातनं, की आता या मार्च 2021ला बँक ऑफ महाराष्ट्राचे गवळी म्हणून मॅनेजर आहेत. त्यांनी मला एक दिवशी बोलवले, की बाबा असं एनपीए मध्ये एवढे अकाउंट केलेत आणि 26 लोकांचे ओटीएस मध्ये लोन आले. तर त्यामध्ये मी सुद्धा होतो बरं का. म्हणजे मी काही झाकून ठेवण्यासारखा विषय नाही. मी सुद्धा होतो त्यात. तर ओटीएस लोन हे आपल्याला एक प्रक्रिया पूर्ण करायची. ह्या लोकांना फायदा जेवढा करता येईल तेवढा करू आपण. तर आम्ही त्या दिवशी 26 लोक वाटंबऱ्याच्या ओटीएस मधून लाखो रुपये कर्ज भरून कर्जमुक्त झाले. हे कशामुळे झालं? लोकांकडे काय लगेच पैसे आले का? नाही. पण लोकांना एक आधार आहे, की बाबा की पैसे आता आपल्याला, जे पैसा थांबवत होता विषय तो संपलाय. पाणी हा विषय आपला संपलाय. आता आपण ह्या पाण्यावरती भरपूर पैसे कमवू शकतो. बरोबर. पैसे हा विषय त्याच्यापेक्षा मग लिटर्स कन्व्हर्टेड इंटू रुपीज मध्ये झाला आमचा. हा. आता तो रुपये आमच्यासाठी पहिला मोठा होता. आता तो छोटा झाला. बरोबर. त्याचे आम्ही एकदम एवढी लोक भरू शकले. आणि वा. ह्याच माध्यमातून दुसरी एक गोष्ट चांगली काय झाली वाटंबऱ्यात, की आर्थिक संपन्नता आली का. दुसरी एक गोष्ट सांगतो, थोडंसं वाढलं तर चालेल ना, की जिथं पैसा असेल तिथं पैसा येतो. बरोबर. जिथं नसेल तिथं अधिकारी आहेत, तिथं मुलं अधिकारी होतात. जिथं डॉक्टर आहेत तिथली मुलं डॉक्टर होतात. तसं पाणी वाटंबऱ्यात पाणी आलं आणि पाऊस पण तिथं असायला लागला. भरपूर पाऊस पडायला लागला. गेल्या वर्षी 1000+ पाऊस पडलाय. वा. म्हणजे आम्ही ऐकत होतो पहिले, की पाण्याच्या जागेलाच पाणी पडतंय. आणि हे अगदी खरोखर अनुभवातनं आम्हाला बघायला मिळालंय. वा. आणि अजून ही एक आर्थिक प्रगती इथपर्यंत लोकांचा त्यातून वाढला काय, की काहीतरी आपण केलं पाहिजे गावासाठी, असं पण लोकांना वाटलं. की आता ही एवढी महामारी कोविडच्या संदर्भातली आली, की जगावरती एवढं मोठं संकट आलंय. त्या संकटाचा सामना कसा करायचा, ते आमच्या गावात पण येऊन, पॅन्डेमिक असल्यामुळे आमच्या गावात पण येऊन पोहोचलं ना. त्याच्यासाठी सामना कसा करायचा, तर तालुक्यातलं पहिलं आयसोलेशन सेंटर, कारण का लोक क्वारंटाईन सेंटर सांगोल्यामध्ये 2 आहेत शासकीय. एक सिंहगडला आहे आणि एक फॅप्टेक नावाची एक स्कूल आहे तिथं आहे. तर ह्या संस्था तिथं गेल्यानंतर लोक भयभीत व्हायचे. 10 वेळा अँब्युलन्स येणार आणि जाणार. त्यात लोक भयभीत होऊन आमच्या गावातली सुद्धा कॅज्युअल्टी झाली. तिथे गेल्यानंतर लोकांना कॅज्युअल्टी झाली. काही लोक त्यातनं गेली. अतिशय चांगली लोक पण गेली. प्रत्येक त्या कुटुंबाला ऑप्शन नाही ना, की ती कॅज्युअल्टी झाली का त्या कुटुंबाला ऑप्शन नाही. गावाला भरपूर ऑप्शन आहे तो. तर ह्या गोष्टीसाठी बाबा एक दिवशी आम्ही सगळेच जे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक वगैरे, हे सगळे आम्ही थांबलो बाबा, की आयसोलेशन सेंटर जर वाटंबऱ्यात चालू केलं तर कॅज्युअल्टी होणार नाही, आपली लोक मरणार नाहीत भयभीत होऊन. तर आपण याच्यासाठी काहीतरी शासकीय स्तरावर काहीतरी केलं पाहिजे. आम्ही प्रस्ताव पाठवला. तो प्रस्ताव आमचा मंजूर पण झाला. त्याच्यात प्रस्तावात फक्त एकच होती गाईडलाईन, की तुमच्याकडून आम्हाला एक रजिस्टर्ड डॉक्टर पाहिजे. आमच्यात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर चंद्रशेखर घाटुळे, त्यांनी माझा क्लासमेट आहे तो. त्यानं तयारी केली, की अगदी मोफत मी उपचार करायला तयार आहे म्हणून. आणि ते आयसोलेशन सेंटर आम्ही लोकसहभागातून अगदी अर्ध्या तासाच्या आत आम्ही 1 लाख रुपये गोळा केले. आणि त्या आयसोलेशन सेंटरसाठी जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हवा होता डॉक्टरला, तो मला त्याने शेअर केला आणि मी प्रमोद दादांना केला. आणि प्रमोद दादांनी लगेच त्याच्यावरती ऍक्शन घेऊन ते मला वाटतं की आज सांगोल्यात पोहोचला असेल. हे अतिशय म्हणजे मला म्हणायचं की हे पाणी आल्यानंतर शेती सुधारली, शेतीतून आर्थिक स्थिती सुधारली आणि आर्थिक स्थितीतून आता वेगवेगळे प्रश्न गाव पातळीवर सोडवता यायला लागले, जसे की आरोग्याचे असतील, अगदी वैयक्तिक आर्थिक गोष्टींपर्यंत गावाने एकत्र येऊन निर्णय घेतले. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचं कुटुंब तुमच्या मागे कसं उभं होतं? कारण की प्रशिक्षणाला जाणं, 5-5 दिवस 6-6 दिवस जाणं आणि त्या दरम्यान असणारे शेती, घरचे प्रश्न हे, किंवा एकंदर आंदोलनाची स्थिती असेल, किंवा या सगळ्यात कुटुंब म्हणून तुम्हाला कसा सपोर्ट केला घरच्यांनी?
तुषार, मागाशीच मी बोललो होतो की हा विषय इतका वाटंबऱ्यासाठी गंभीर विषय होता आणि त्या गंभीर विषयासाठी मी काहीतरी प्रयत्न करतोय म्हणल्यावर माझी आई, ती आता गेल्या वर्षी माझी आई गेली हे जग सोडून. तिने इतका मला सपोर्ट केला. तिचं मी आता हे करू शकत नाही. ते इथून गेले ना निघून. अ, अजून एक प्रश्न आलाय फेसबुक लाईव्ह जे सगळे पाहतायत त्या ह्याच्यातनं एक प्रश्न पाठवलाय की हा वाटांबरे पॅटर्न म्हणून हा. म्हणजे जलदूत म्हणून तुम्ही काम करताना जो अभ्यास केला गावाचा तसा पॅटर्न डेव्हलप करून सोलापूर जिल्ह्यातल्या अन्य गावांमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या अन्य जिथं दुष्काळी भाग आहे तिथल्या गावांमध्ये सेम काम उभं राहू शकतं का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? निश्चित. जर ठरवलं तर मला वाटलं की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हम्म. कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती. वा. तुम्ही त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. लगेच आउटपुट नाही. आपण 2015 पासून हे गोष्टी करतोय आणि करत राहिलोय. त्यातून काय लगेच बाहेर पडलो नाही आपण की बाबा ठीक आहे, विषय मिटला आणि आता वेगळ्या विषयाला काहीतरी आपण जाऊ, असं नाही. हा विषय जोपर्यंत शेती आहे तोपर्यंत करावा लागणार हा विषय. बरोबर. अजून एक असा प्रश्न होता की जलदूत होण्याआधी तुम्ही हे जी जलसंधारणाची कामं पूर्ण करत होता किंवा त्याचा फॉलोअप करत होता प्रशासनाकडे, तो आणि जलदूत प्रशिक्षणातनं जे काही तुम्ही शिकला त्याच्यानंतरच्या फॉलोअप मध्ये साधारण काय फरक पडला किंवा काय तुमच्या भाषेमध्ये किंवा प्रशिक्षणाच्या ह्याच्यातनं काय इम्पॅक्ट होऊन बदल झाला का, असं काही सांगता येईल का? हो, निश्चितच. आम्ही अगोदर काही जर काम असेल तर लोकप्रतिनिधीला आम्ही त्याचं पत्र द्यायचो ग्रामपंचायतचं तयार करून, की आम्हाला ते माहीतच नव्हतं की बाबा हे कुठे नेमकं म्हणजे अगोदर माहीतच नव्हतं ना प्रशिक्षणा अगोदर. मला बंधारा मागायचा आहे, तर मी कृषी विभागात किंवा लोकल सेक्टरला वगैरे ह्या गोष्टी अप्लाय करायला पाहिजे. बरोबर. आणि तर मी किंवा जेवढे काही ग्रामस्थ असतील किंवा इतर जे काही लोक आता फेसबुक लाईव्ह वरती आहेत, झूम वरती आहेत, हा. की सगळीच लोक की बाबा आपल्या लोकप्रतिनिधीला जाऊन सांगायचं. तेवढं काम झालं ना, तिथं कसं असतं की बाबा 10 लोक बरोबर न्यायचं आणि गाऱ्हाण मांडायचं आपलं. बरोबर. आणि त्यातून ती गोष्ट मिळते का नाही, ही प्रत्येक वर्षी ह्याच गोष्टी करत होतो आपण. त्यातून एवढा बदल झाला की बाबा आपण परत आहे का नाही प्रॉपर कलेक्टर साहेबांकडे बाबा त्याचं एक गेली पाहिजे परत. लोकप्रतिनिधीला द्या, त्याबद्दल दुमत नाही. पण लोकप्रतिनिधी नुसतं लोकप्रतिनिधीला देऊन चालणार नाही. तर ते जिल्हाधिकारी साहेबांना इव्हन आपण आता सीएम साहेबांपर्यंत सगळ्या कॉपी वाटप जाते. या सगळ्या ह्याच्यात अजून एक प्रश्न विचारलाय. त्या प्रश्नाचा रोख साधारण असा आहे की महाराष्ट्रात जलसंधारणाचं काम करताना ओढे खोलीकरण करा हे एक पॅटर्न सगळं आहे. तर ओढे खोलीकरण आपल्या भागात खरंच किती आपण केलं आणि त्याचं तांत्रिक हे किती होत? आपण तो भूजल जे आपलं प्रशिक्षण होतं त्यामध्ये ह्या गोष्टी शिकलोच होतो आपण. आणि आपण ओढे खोदताना त्याच्यासाठी गडकरी साहेबांचं जे काय आव्हान होतं की बाबा जे नॅशनल हायवेचे जिथं कामं चालू आहेत तिथलं तुम्ही जे काही बुजलेले ओढे वगैरे आहेत ते काढून घ्या आणि ते विदाउट एनी कॉस्ट म्हणजे कुणाचेही पैसे जाणार नाहीत, एनजीओ जाणार नाहीत, ग्रामपंचायत जाणार नाहीत, शेतकरी जाणार नाहीत, अशी कामं करून घ्या. भूजल साठा जर तुम्ही जर साठे वाढवले तर तो आपला जो अनकन्फाईन म्हणजे जो ॲक्विफर आहे, अशाश्वत जे ॲक्विफर आहे, त्याला पाणी ह्याच गोष्टीतले येते. त्याला तलाव ह्या जे वॉटर बॉडीज आहेत ना त्या गोष्टीच येते. आपण जे खालचं कन्फाईन मधलं जे पाणी उचलतोय 400, 500, 600 वर्षापूर्वी जे साठलेलं पाणी जे उचलतोय त्याच्यावरती नियंत्रण आणायला ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. आणि त्याचा वाटंबरे पॅटर्न हा अतिशय चांगलं उदाहरण आहे. कारण 35 वर्षापूर्वी कोरड्या पडलेल्या विहिरी आज वाटंबऱ्यावरती 20 फुटावरती पाणी आहे तिथे. भूपृष्ठापासून 20 फुटावरती पाणी आहे. हा म्हणजे मला वाटतंय की अतिशय टेक्निकली झालेला भाग आहे आणि त्यात गैर कुठलेही काही झालेलं नाही. आणि असं जर झालं वॉटर बॉडीज आता दुसरीकडे काय नवीन प्रोजेक्ट तर करू शकत नाही शासन. जे काही एक्झिस्टिंग आहे ना त्याची तुम्ही स्टोरेज वगैरे वाढवलं पाहिजे. ही गरज आहे आता. नाही वाढवलं तर तुम्ही पाण्यापासून वंचित राहणार आहे. अजून एक मला विचारायचं आहे
की आधीच मधुकर पवारांचं शासकीय लोकांशी बोलणं आणि प्रशिक्षण झाल्यानंतर तांत्रिक भाषेत बोलणं, असा काही बदल झाला का? म्हणजे प्रशिक्षणातनं तांत्रिक भाषा तुम्हाला कितपत जमली आणि कशी काय तुम्ही ती हाताळू शकला, याविषयी काय म्हणाल? हो हो हो. आता काय झालं की पाण्याचे अधिकारी क्युसेक्स मध्ये एमसीएफटी मध्ये बोलतात. अगोदर म्हणजे आम्हाला काय माहित नव्हतं ते. आता हा. ते प्रशिक्षणातला भाग आहे. क्युसेक्स किती क्युसेक्स न सोडल्यावर किती एमसीएफटी पाणी 24 आवर्स मध्ये येते त्याचं चांगलं गणित माहित आहे. आणि अधिकाऱ्यांबरोबर बोलताना पहिली गोष्ट मी कोण तर आहे असा रिस्पेक्ट पुढच्याकडून मिळतोय. त्यामुळं मला वाटतं की ते नॅचरली एक गोष्ट झालेली आहे. मधुकर पवार आता की बाबा मी सांगतानाच सांगतो की मी असं असं जलदूत आहे. अजून काय मी कुठलं लेबल लावलं नाही दुसरं. वा. आणि अजून एक असा प्रश्न की आता भूजल जे आहे ते रिचार्ज होऊन अन्य क्षेत्रातही जातं, तसं वाटांबरेमध्ये एवढं मोठं काम झालं, हे पाणी आलं, तर आजूबाजूच्या ठिकाणची लोक वाटांबऱ्यातलं हे काम पाहण्यासाठी आले किंवा त्यांच्याही वॉटर लेवल्स मध्ये काही फरक पडला, असं काही सांगता येईल का? आजूबाजूला जी पंचकृषीतन आहे वाटांबऱ्याच्या आजूबाजूला एक अकोला म्हणून गाव आहे, निजामपूर म्हणून गाव आहे, राजुरी म्हणून आहे. जी काय बाजूला आहे ते इव्हन आनगडाळची वॉटर सप्लाय वाटंबरच्या त्या तलावावरती चालते. हा. अकोल्याचं बऱ्यापैकी पॅच आहे. अकोला म्हणून जे गाव आहे मोठं गाव आहे, ह्या गावातनी त्या रेडियस मध्ये फरक पडलेला आहे. जेवढं पर्क्युलेशन आहे ना त्या रेडियस मध्ये लोकांना अतिशय चांगला फरक पडलाय. अगदी उन्हाळ्यात खरीपाची शेती पूर्णत्वाला न गेलेली लोक आज खरीप, रब्बी आणि उन्हाळी तिन्ही सीझन करतात. हे अतिशय वेगळा एक अनुभव आहे. आता हा तुमचा एकंदर सर्व प्रवास सर्वांनी ऐकला. खूप सुंदर प्रवास होता किंवा त्यात संघर्ष होता, बाकीच्या गोष्टी होत्या, हे सर्व लोकांनी ऐकल्यानंतर आता जलदूत 2 ची बॅच चालू झाली. जलदूत 1 च्या बॅच मधले तुम्ही जलदूत आहात आणि खूप चांगल्या पद्धतीने गावात कामही उभं केलंय. तर आता या जलदूत 2 ची जी बॅच ऐकतीये, या सगळ्यांसाठी तुम्ही काय म्हणजे निरोप द्याल किंवा काय म्हणाल जलदूतच्या प्रशिक्षणाबद्दल किंवा याच्याबद्दल? ते थोडं त्यांच्याबद्दल सांगा, त्यांना प्रेरणादायी काय असेल ते सांगा. जलदूत 2 चे जे काय सर्व माझे सहकारी आहेत ना, मी पण त्यांच्या बरोबर मला वाटतं की एमपी मध्ये आम्ही गेलतो शर्मा सरांना भेटायला. त्यावेळेला होतो मी त्यांच्या बरोबर. तर त्यांना एकच आवर्जून सांगितलं की माझी काय वेगळी आगळी वेगळी काय स्टोरी वगैरे नाही. गावात गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून उभा केलेले एक काम आहे आणि ते मांडतोय मी. तसं तुम्ही पण मला वाटतंय की अतिशय अगदी लहानातल्या लहान व्यक्तीचं किंवा वयस्कर लोकांचं की पहिल्यांदा विश्वास संपादन करा आणि भेटलेलं काम त्याचा रिझल्ट दाखवला तर मला वाटतं की लोक तुमच्यापासून बाजूला जाणार नाहीत. आणि एवढं मोठं जर तुम्ही पाण्यासारखं पुण्याचं काम जर करत असेल तर त्यात अडथळा सुद्धा लोक आणत नाहीत. आणि अडथळा आणला तर ते तुम्ही गोष्टी सगळ्या देवावरती सोडा. मी तेच करत आलोय. आमच्या इथे ग्रामदैवत खंडोबा आहे. काही मी ट्रेसमध्ये आलो तर ते खंडोबावरती सोडतो आणि आपला रिलॅक्स राहतो. कारण प्रत्येक कामाची सुरुवात ही खंडोबामध्ये आहे आणि खंडोबाच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत प्रवास केलाय. गावात तेवढाच म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय एक वेगळा आहे. परंतु कुठलेही काम करताना श्रद्धेशिवाय होत नाही आणि श्रद्धास्थान जिथं आहे तिथं जर तुम्ही त्या मीटिंग कॉल केल्या तर मला वाटतं की सगळी गावं पाणीदार होतील. कारण लोकांना घाबरत नाही तो. आता लोक कुठे तर एक मोठ्या शक्तीला घाबरतील. नाहीतर आम्हाला घाबरत नाहीत लोक. आज वेळेची मर्यादा पाहता आता आपण ही मुलाखत किंवा गप्पा आज आपण इथनं पुढं थांबूया आणि मी गिरिजाताईंना विनंती करतो की मधुकररावांनी जेवढं सुंदर हे केलंय मार्गदर्शन, तर पुढचं सूत्रसंचालन करून कार्यक्रम तुम्ही कार्यान्वित करावा. धन्यवाद तुषारजी. मधुकरजी, खूप छान आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही तुमचा प्रवास सांगितलात. या प्रवासामुळे कित्येक कार्यकर्ते पुन्हा तयार होतील आणि एक नवीन काम उभं राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. तुम्ही मगाशी म्हणालात की पाणी हे पुण्याचं काम आहे.
तर असं पुण्याचं काम करण्यासाठी जलदूत 2 मधले सुद्धा खूप सारे आपले कार्यकर्ते आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेतच. आणि या कामामुळे प्रेरणा मिळून ते सुद्धा हे पुण्याचं काम नक्की करतील आणि आपल्या सगळ्यांचा पुण्य संचय बहुतेक खूप जास्त होईल काही दिवसांनी. आणि पुढच्या वेळेला असंच एक नवीन मुलाखत आणि नवीन विषय घेऊन आपण वेगळ्या विषयावर बोलूया. कार्यक्रमामध्ये पुढे जाताना आजच्या अशाच कार्यक्रमासारखे अजून आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे विषय जलदूत कट्ट्यावर आपण घेणार आहोत. याची माहिती देण्यासाठी सेवावर्धिनीचे कार्यकारिणी सदस्य आणि जलदूत प्रकल्पाचे पालक श्री योगेश्वरजी गर्गे आपल्याला माहिती सांगतील आणि मग आपण पुढे जाऊया. योगेश्वरजी. नमस्कार. ऐकायला येत आहे? हो येत आहे. पण साधारणपणे 1.5 तास झाले मधुकर पवारांचे सगळे अगदी सुरुवातीपासूनचे अनुभव ऐकतो आहोत. मधुकर पवार हे एक तशा अर्थाने म्हटलं तर उदाहरण आपल्या समोर आहे. परंतु गेल्या 1998 पासून सेवावर्धिनीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने निरनिराळ्या क्षेत्रात आपण कामं करतो आहोत त्या सगळ्या कामांमध्ये सगळीच कामं फक्त सेवावर्धिनीने करावी असं नव्हे, तर सेवावर्धिनी मूलतः अशा ज्या निरनिराळ्या सेवा संस्था त्या ठिकाणी काम करतात त्या सगळ्या सेवा संस्थांना काम करताना त्याचं कॅपॅसिटी बिल्डिंग, दृढीकरण करणं, त्यांची क्षमता वाढवणं आणि त्या क्षमता वाढवून त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करणं या कामामध्ये साधारणपणे गेल्या 23 वर्षापासून कार्यरत आहे. आणि त्यामुळे आपापल्या गावांमध्ये ज्या ज्या पद्धतीची कामं आवश्यक आहेत किंवा तात्कालीन काही समस्या निर्माण झाल्या असतील किंवा काही तात्कालिक विषय असतील तर अशा विषयांमध्ये सेवावर्धिनी काम करते. म्हणजे मग अगदी साधं एक उदाहरण द्यायचं असेल तर आपण मोठ्या शहरामध्ये आपण बघतो आहोत की त्या मोठ्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग, सेवेकरी महिला या पाण्यासाठी काम करत असतात. आणि जर पाणी वाचवायचं असेल तर पाणी वाचवताना त्या महिलांचं देखील प्रशिक्षण झालं पाहिजे. आता प्रशिक्षण झालं पाहिजे म्हणजे काय, तर त्यांना पाण्याचं महत्व कळलं पाहिजे, त्या कशा पद्धतीने पाणी वाचवू शकतात अशा पद्धतीच्या प्रशिक्षणापासून तर किशोरी विकास सारखे अनेक प्रकल्प, सेवावस्तीमधली अनेक प्रकारची कामं, अशा अनेक प्रकारचे अनेकविध कामं ही सेवावर्धिनीच्या माध्यमातून निरनिराळ्या संस्थांमार्फत चालू असतात. आणि या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं काही ना काही एक्सपर्टाईज आपल्याला द्यावं लागतं. त्यामुळे अशा प्रकारचे निरनिराळे कामं ही सेवावर्धिनीच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षापासून आपण करतो आहोत. या कामं करत असताना फक्त शहरी भाग नाही तर वनवासी क्षेत्र आहे, ग्रामीण भागातली कामं आहेत. ग्रामीण भागामधले निरनिराळे विषय आहेत. कृषीचा विषय जसा पाण्याचा विषय तसा कृषीचा विषय आहे. कृषीचा विषय करत असताना सुद्धा त्या ठिकाणी ज्या आवश्यकता आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी काही सारखी स्थिती नाही आहे. साधारणपणे आपल्याकडे तर असं आहे की जसं बोलीभाषी दर 25 किलोमीटरला बदलते तशी दर 10 किलोमीटरला आमची जमीन सुद्धा बदलते, पाण्याचा स्रोत बदलतो, इथपासून शेती करण्याची पद्धती बदलते, असं सगळं आहे. त्यामुळे या सगळ्या सामाजिक जीवनामधले सगळे विषय हे सेवावर्धिनीच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे अशाच प्रकारचं काम हे सेवावर्धिनीच्या माध्यमातून भविष्यामध्ये सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि नुसतंच असं नव्हे तर कुठलंही काम अस्पर्शित नाही. सेवावर्धिनीच्या कामामध्ये कुठलंही काम अस्पर्शित नाही. हे काम आम्ही करणार नाही असं नाही, जे काम येईल ते आपण करू. मग त्याच्यासाठी फक्त पाणीच नव्हे तर शेती असेल, ग्रामविकास असेल, चाइल्डहुड असेल, ह्या सगळ्या प्रकारची कामं ही आपण करतो आहोत. आणि या सगळ्या कामांचा परिणाम म्हणून आपल्याला जो अपेक्षित आहे, जसं वाटंबऱ्याचं उदाहरण आपण ऐकलं तशाच पद्धतीने सगळ्या समाजामध्ये विकासाची गंगा ही गेली पाहिजे. विकास होणं म्हणजे फक्त सगळं सोयी सुविधा असं नव्हे तर सगळ्या लोकांच्या सहभागासह विकास. त्यामुळे सगळ्या लोकांनी या विकासाच्या गंगेमध्ये सहभागी झालं पाहिजे.
आणि त्यांना बरोबर घेत आपण ही कामं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. भविष्यामध्ये आपल्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 वर्षानंतर आपण 25 वर्षाचे होणार आहोत. तसं म्हटलं तर सेवा संस्थेसाठी 25 वर्षांनी, व्यक्तिगत जीवनामध्ये 25 वर्ष खूप मोठे असतील, परंतु तरी सुद्धा 25 वर्ष मागे बघून बघताना आपल्या लक्षात येतं की आपण खूप नवीन क्षेत्रामध्ये कामं करायला सुरुवात केलेली आहे, कामं करतो आहोत. आणि भविष्यामध्ये ज्या ज्या प्रकारचे आव्हानं आपल्या समोर येतील त्या सगळ्या आव्हानांना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, जन सहभागातून आणि प्रामुख्याने मोठमोठ्या कंपन्यांच्या मदतीने आपण लोकांचा विकास, गावांचा विकास, गावातील प्रश्न, सामान्य जनातील प्रश्न, सेवावस्थेतील प्रश्न असे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद योगेश्वरजी. आता आपल्या कार्यक्रमाची सांगता करण्याच्या वेळेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. सगळ्यांना मनपूर्वक आभार की त्यांनी वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. आणि आता योगेश्वरजींनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे विषय घेऊन आपण नक्कीच जलदूत कट्ट्यावर पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी, वेगवेगळे विषय जाणून घेण्यासाठी, वेगवेगळ्या सक्सेस स्टोरीज जाणून घेण्यासाठी भेटत राहूया. तत्पूर्वी या पॅन्डेमिक मध्ये स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करते. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता विभाताई शांती मंत्राने करणार आहे. त्यापूर्वी आता प्रमोदजींनी डिस्प्ले केलेला आहे. सर्व सहभागी लोकांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कोणीही आपला माईक अनम्यूट करायचा नाहीये. विभाताई एकटीच मंत्र सांगणार आहे, आपण तिचा फक्त ऐकायचा आहे. आणि शांती मंत्र झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल, आपण ग्रुपमधनं बाहेर पडू शकता. धन्यवाद. चन्नवी राजा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं जाहीर करते. आपण मीटिंग मधून बाहेर पडू शकता. धन्यवाद. हॅलो चन्नवी राजा. चन्नवी ऐकू येतोय आवाज? एंड फॉर ऑल करू का? हो येतोय. हो 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 एफबी केलं ना? हो येतोय. बंद करू सगळ्यांसाठी? हो कर पूर्ण एंड कर. हो केलाय.